तैसा मी एक वाचूनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. पै आपले भेदेविन माझे जाणे जे एकपण, तयाचे नाव मज शरणेने गा. मनोनी घटाचिन नासे, गगनी गगन प्रवेशे. मज शरणे येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनिया, कल्लोळ जैसा पानिया. तैसा धनंजया शरणे तू. वाचूनी सागराच्या पोटी, वडनाळू शरणाला किरीटी. जाळून ठाके तया गोठी वाळून रे. मज ही शरण रिघिजे, आणि जीवत्वेशे असिजे. धीग बोलिजे यान, लज्जे प्रज्ञा केवी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. संत सावता महाराज की जय. आज एक भाग्याचा दिवस आहे. पाथर्डी व पाथर्डीच्या परिसरातील सर्व साधक भक्त मंडळी आणि आपला सालावतप्रमाणे दीपोळी भेटीचा कार्यक्रम सर्व साधकांना भेटण्यासाठी सद्गुरू आपल्याला भेटण्यासाठी येत असतात. आपल्या गावामध्ये परिसरामध्ये सर्व साधकांची गाठभेट वर्षातून दीपोळीच्या निमित्ताने आपली गाठभेट व्हावी या हेतूने आपला सालावतप्रमाणे कार्यक्रम चालू असतो. आणि प्रत्येक ठिकाणी जाण्याचं आयोजन नियोजन तयार झालेलं असतं. त्यामध्ये एकच उद्देश असो, कधी कोणी भेटू अगर नाही भेटू, परंतु एक दीपावलीच्या भेटीच्या निमित्त तरी साधकाची सद्गुरूची गाठभेट व्हायला पाहिजे. या निमित्ताने आपण ती योजना केलेली असते आणि त्या योजनेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला धार्मिक विचाराशी आपण एकरूप होतो. मध्ये अडचण जरी आली, काही जरी व्यत्यय झाला तरी त्यालाही बाजूला सारून आपल्याला परमार्थामध्ये एकरूप होण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त करण्यासाठी सद्गुरू वारंवार आपले भेट घेऊन आपल्याला दुरुस्त करण्याचं काम करत असतात. म्हणून ही एक भगवंताची कृपा आहे. आपल्याला वास्तविक पाहता सद्गुरूला भेटायला जावं लागत असतं, सद्गुरू भेटायला येत नसतात. ही आपली कृपा, आपल्यावर भगवंताची कृपा आहे की सद्गुरूला तिथपर्यंत यावं लागतं आणि त्याच्यासाठी हे आयोजन नियोजन केलेलं आहे वास्तविक पाहता. आणि या संदर्भामध्ये आज या सत्संगासाठी आपण ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि 66वा श्लोक मधले 4-5 ओव्या आपण घेतलेल्या आहेत. आणि या ओव्यामधून भगवंतानी शरणागती करायची कशी हे आपल्याला शिकवलेलं आहे. आता शरणागती कशासाठी करायची, शरणागती करून काय प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. शरणागती कशा रीतीने करायची हे तर या ओव्यामधून सांगितलेलं आहे, परंतु नेमकी शरणागती करायचीच कायासाठी हे बी आपल्याला कळलं पाहिजे. आणि शरणागती केल्यानंतर काय होतं, न केल्यानंतर काय होतं हे बी आपल्याला कळायला पाहिजे. जे संतांनी विचार आपल्याला सांगितलेला आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी विचार सांगितले, आपल्याला तुकाराम महाराजांनी विचार आपल्याला सांगितलेले आहेत, ह्या विचाराशी आपल्याला समरस व्हायला पाहिजे. आणि हे समरस होण्यासाठी खऱ्या अर्थाने ऐसी यांचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, हे आपल्याला कळण्यासाठी खऱ्या अर्थाने असे सद्गुरू, असे संत महात्मे, अशांच्या संगतीमध्ये एकत्र राहून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा मार्ग आपल्याला नीट कळायला पाहिजे. आणि म्हणून आज या सेवेसाठी जो शरणागतीचा विषय घेतलेला आहे, शरण कसं जायचं आहे
जीवानी देवाला शरण जायचं, पण ती जाण्याची पद्धत कोणती आहे, रीत कोणती आहे, या पद्धतीने आपण आज या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 18व्या अध्यायातल्या या 5 ओव्या आपण आज घेतलेल्या आहेत. वास्तविक पाहता याच्यासाठी तुकाराम महाराजांनी अट्टहास केला होता. एका अभंगामधून तुकाराम महाराजांनी हे पण सांगितलं, आता तुम्हाला ते मिळाली वस्तू म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व वाटत नाही, परंतु जोपर्यंत मिळत नाही आणि परमार्थ मार्गात तो आरूढ असतो, पक्का असतो, पण ती वस्तू मिळत नाही, त्यासाठी त्याचे झालेले ताळमेळ जो आहे, अवमेळ जो आहे, बुलघाल जे आहे, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. एका अभंगामधून सांगितलंय. काय? काल कीर्तनासाठी तो अभंग घेतला आणि तो तुम्हालाही कळावा, त्यानिमित्ताने आज दोन्हीचा जॉईंट एकत्र केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तुकाराम महाराज काय म्हणतात, तर ह्या पूर्ण अभंग एकदा ऐकून घ्या आणि मग त्या अभंगावर काय विश्लेषण आपल्याला करायचं आणि काय म्हणायचं. आज आपण घेतलेल्या ओव्याचा संदर्भ तिथं कुठं लागतो आपल्याला, या ओव्याच्यासाठी खरं कळण्यासाठी आपल्याला काय, ज्याला मिळालं त्याला महत्त्व वाटत नाही, पण ज्याला मिळत नाही त्याला काय महत्त्व असतं त्याचं त्याला कळलेलं असतं. आणि कळणं देखील ही भगवंताचीच कृपा असते, लक्षात ठेवा. ती कळाल्याशिवाय त्याचं महत्त्व वाटत नाही, पण कळून जर त्याचं महत्त्व वाटत नसेल तर त्याचे इतकं दुर्दैवी कोणाचंच नाही, लक्षात ठेवा. तर तुकाराम महाराजांना जोपर्यंत ते मिळालं नाही तोपर्यंत त्यांच्या अंतःकरणामध्ये ती तळमळ चालू होते. आणि म्हणून म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तुकाराम महाराजांनी काय मागणी केली, देवाला काय सांगितलं, की मला देहाचा विसर पाड. कारण हा देह कसा आहे, मुळात नाशिवंत आहे, नासकाय, एक दिवस जाणारच आहे. हा अपघाती आहे, हा अविश्वासू आहे, याचा विश्वास नाही, कधी काय होईन, कधी गायब होईन माणूस, याचा तपास नाही. आपण करोनामध्ये सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. कोणाचा नंबर लागन याचं काही सांगताच येत नव्हतं, गॅरंटी नव्हती, काही नव्हतं. म्हणून हा देह असा आहे. आणि हा देह आपल्याला कशासाठी भेटलेला आहे, हा देह तुम्हाला सुख भोगण्यासाठी मुळीच नाही, लक्षात ठेवा डोक्यात. आणि मनुष्य त्याचा विनियोग सुख भोगायसाठी प्रयत्न करतो, परंतु हा देहच मुळात दुःख भोगण्यासाठीच आपल्याला प्राप्त झालेला आहे. तुम्हाला दुःख कशामुळं भोगायला भेटतंय, दुःख कशामुळं होतंय तुम्हाला, त्याला कारणच हा शरीर आहे, देह आहे. ह्या देहामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं. देह हा दुःखाचा कारणीभूत आहे, नाशवंत आहे, नासका आहे, हा अविनाशी नाही, हा नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या देहात असताना सावधान जो राहिला तो भगवंतापर्यंत जाऊन टिकू शकतो, आणि जो गैरसावध राहिला तो कधी अपघाती जाईन. आणि एवढा नरदेह चांगला बी आहे आणि वाईट पण आहे, याची इतकं वाईट काहीच नाही. गाईचं सगळं कामाला येतंय आपल्याला, गाईचं गोमूत्र कामाला येतंय, गाईचं शेण कामाला येतंय, गाईचं दूध कामाला येतंय, गाईचं सगळं काही वायाला जात नाही. माणसाचं काय कामाला येतं, याचा अर्थ पवित्रपणा जो आहे तो गायीमध्ये आहे वास्तविक पाहता. म्हणून खऱ्या अर्थाने हा अपवित्र आहे शरीर, परंतु याला एक मोठं वरदान दिलं आहे की याच्यातून देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. आणि म्हणून याच्यातून या जीवात एक प्रक्रिया भगवंताने अशी दिलेली आहे का या नराचा नारायण होऊ शकतो, भगवंत होऊ शकतो, पण त्याला तुम्हाला ती गती देता यायला पाहिजे. गती जर दिली तर तुम्ही भगवंत प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपात तुम्ही विलीन होऊ शकता. एवढी या देहाला मात्र एवढी चांगली क्रिया दिलेली आहे. बाकीच्या जरी वाईट क्रिया असल्या पण एक क्रिया अशी दिली की ती कोणाकडेच नाही, फक्त नरदेहाची. नरदेहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे ये लोकी दिला. एवढा मोठा नरदेहाला अधिकार दिलेला आहे. जरी वाईट असला, सगळं काही असलं तर, परंतु एक अधिकार, नरदेहातूनच देवाच्या स्वरूपात जाता येतं, इतर युनीतून जाता येत नाही. म्हणून इथं उपकाराची भाषा वापरली. पहिल्या चरणामध्ये काय, देवा आता ऐसा करी उपकार. काय उपकार करा, तर देहाचा विसर पाडा मला. कारण हे तुकाराम महाराजाला कळलं. बघावर का, तुम्हाला तुमच्या सद्गुरूने जी दिलेली गोष्ट आहे ही अतिशय श्रेष्ठ आहे, पण तुम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही.
तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी देवाकडे अट्टहास केला आणि मागणी केली की देवा एवढा उपकार कर, मला या देहाचा विसर पाडून टाक. तुकाराम महाराजांनी देवाकडे ती मागणी केली की मला विदेश स्थितीत जायचंय, कारण जोपर्यंत विदेश स्थितीत जात नाही तोपर्यंत खरं तुझं ज्ञान, खरं तुझं सुख मला प्राप्त होणार नाही. आणि देवाचं सुख आपल्याला प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण व्यावहारिक सुखात समाधानी असतो, व्यावहारिक सुखात समाधानी असतो. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, आपल्याला मुलगा झाला तर आपण काय करतो? पेढे वाटतो, हे का नाही? मुलगा झाला तर आपण पेढे वाटतो, हे का नाही? म्हणजे मुलगा झाला तर आनंद वाटतो ना आपल्याला, पेढे वाटतो. परंतु तो मुलगा पुढं जर शिकला नाही, काहीच नाही, काहीच समजत नाही, काहीच करत नाही, तर तुम्हाला आनंद वाटतो, दुःख वाटतं? आता दुःख कोणामुळं झालं? ज्या गोष्टीपासून सुख झालं, पेढे वाटले, त्या गोष्टीपासून तुम्हाला दुःख प्राप्त होते. बरं, इकून तिकून शिकला, ग्रॅज्युएट झाला, सगळं झाला, नोकरी मिळत नाही, दुःख आहे की सुख आहे? दुःखच आहे ना. बरं, मिळाली नोकरी इकडून तिकडून, परत आता छोकरी मिळत नाही. मग याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, याला सांग, ह्या पाहुण्याला सांग, त्या पाहुण्याला सांग. आता हल्लीचा काळ तर अवघड झालेला आहे. पोरं भेटतात पण पोरीच भेटत नाही. म्हणजे त्याच्यामुळे आता पोरीची बाप BITत आलेले आहेत, है का नाही? लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं, नोकरी मिळाली तर परत छोकरी नाही. बरं, मिळाली, छोकरी मिळाली, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, आणि मग नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी गेल्यानंतर तो आईवडिलाला विचारतच नाही, पुसत नाही, मेले का, आहे का, जिवंत झाले का, काय झाले, काय तिकडे घेणं नाही, देणं नाही. सुख आहे का दुःख आहे? मी कशासाठी सांगतो लक्षात ठेवा, ज्या गोष्टीपासून व्यवहारात आपल्याला आनंद वाटतो ना, त्याच गोष्टीपासून आपल्याला दुःख प्राप्त होतं. लक्षात ठेवा, ही दुःखाची गोष्ट आहे. एखाद्याला घर नसल्यानंतर त्याला दुःख वाटतं. योगायोगानं झाले, 3 मजली घर झालं, 4थ्या मजल्याचे गज वर काढून ठेवले, आणि एक दिवस दात घासीत वर गेला आणि वरूनच खाली पडला. दुःख झालं, सुख झालं? प्रत्येक गोष्टीचा विचार करा. मोटरसायकल घेतली आपण नवी, शेजारी पाजारला गेला, त्याला मित्राला सगळ्याला पेढे वाटतो, पण त्या मोटरसायकलपासून जर अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, उद्या कमी जास्त काही जर झालं, तर दुःख आहे का सुख आहे? म्हणजे ज्या गोष्टीपासून तुम्हाला सुख प्राप्त होतं त्याच गोष्टीपासून तुम्हाला दुःख प्राप्त होत असतं. लक्षात ठेवा. म्हणून त्याचं कारण आहे, हा नरदेहाची कर्मयोजना फक्त दुःख भोगण्यासाठी केलेली आहे. लक्षात ठेवा. असं समजू नका मी आजारीन, मी बेजारीन. प्रत्येकाच्या पाठीमागे ते गंडांतर येतच असतं. लक्षात ठेवा. म्हणून दुःख भोगण्यासाठी या नरदेहाची प्राप्तीच त्यांनी तयार केली आहे. हे दुःख भोगासाठीच तयार आहे. परंतु माणसं एवढे दुःख भोगून तरी संसार सोडित नाही, आणि संसारामुळे दुःख भोगावं लागते. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, सुख नाही कोठे, रात्रंदिवस तरफड. रात्रंदिवस ते चालू आहेत, पण त्याला सोडायला तयार नाही. ज्याच्यापासून दुःख आपल्याला प्राप्त होतं त्याच्यापासून दुःख प्राप्त जरी होत असलं, पण त्याच्यातून सुख प्राप्त होईन अशा अपेक्षेने तो रात्रंदिवस करत असतो. लक्षात ठेवा. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला तुम्हाला एखादी गोष्ट जर विचारायची ठरली तर तुम्हाला टेम्पररी सुख आवडतं का परमनंट सुख आवडतं? एखाद्याला नोकरी टेम्पररी चांगली का परमनंट चांगली? परमनंट, आहे का नाही? एखाद्याला आता लग्न बायको करायची, टेम्पररी करायची का परमनंट करायची? टेम्पररी. मग तिथं सगळं परमनंट लागत आहे. मग तसा देव बी आपला टेम्पररी नसला पाहिजे, आपला परमनंट असला पाहिजे. लक्षात ठेवा. मला हे सांगायचं, म्हणून देह हा मुळातच टेम्पररी आहे, आणि याच्याकडून तुम्ही परमनंट अपेक्षा जर करीत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहेत. लक्षात ठेवा. याच्याकडून कदापि तुम्हाला परमनंट सुख मिळणार नाही. याच्याकडून मिळेल तर तात्पुरतं सुख मिळेल, परंतु तात्पुरत्या सुखातच परत दुःख लपलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून हे आपल्याला दुःख भोगायचं नाही. आपल्याला खरं सुख, म्हणजे त्याला परमनंट शब्द आहे. परमनंट म्हणजे अविनाशी, नाश न पावणारं, कधी नाश जे पावत नाही ते सुख आपल्याला भोगायचं आहे. आणि ते सुख कोणाकडे आहे तर ते सुख फक्त संताकडे आहे, सद्गुरूकडे आहे आणि देवाकडेच आहे. ते मग ते सुख आपल्याला जोपर्यंत भेटत नाही ना भोगायला, तोपर्यंत आपण कशाला बी सुख म्हणतो ना, है का नाही?
एक तर पहिली गोष्ट आपलं दुर्दैवी हे आहे का आपण सुख कशाला कोणालाही सुखी समजितो आपण, परंतु ह्या जगात सुखी कोणीच नाही, है का नाही? निर्धन कहे धनवान सुखी. निर्धन म्हणजे ज्याच्याकडे धन संपत्ती नाही तो काय म्हणतो, पैसेवाले लोक श्रीमंत आहे ते चांगले सुखी आहेत असं वाटतंय माणसाला बाहेरून. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा सुखी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र सुखी, इंद्र कहे शंकर सुखी, शंकर कहे विष्णु सुखी, विष्णु कहे भक्त हमारा, जो नाम जपे वो भक्त हमारा, वो सब सुखी बाकी दुनिया सब संसारा. हे सांगून ठेवलेलं आहे. तर प्रत्येकाला वाटतं आपल्यापेक्षा तो सुखी असन, त्याच्यापेक्षा तो सुखी असन, त्याच्यापेक्षा तो सुखी आहे, मायाच वाटायला काय येतं असं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु प्रत्येक काहीतरी भोगात कशात तरी तो असतो आणि त्याच्यामुळं त्याचे परिणाम, त्याचे दुःख त्याला भोगावंच लागणार आहे. कारण दुःख भोगण्यासाठीच आपल्याला नरदेह प्राप्त झालेलं आहे. याच्याकडून बिलकुल अपेक्षा करायची नाही आपल्याला सुख मिळेल. पण याच्याकडून जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये मात्र संत संगती आणि भगवत प्राप्ती, भगवत कृपा जर झाली तर आपल्याला याच्यातही सुख भोगायला भेटतं. परंतु ते सुख या देहापासून तयार झालेलं नाही, तर ते सुख भगवंताचं सुख आहे. आणि जोपर्यंत भगवंताचं सुख आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला कशातही दुःख वाटतं. आणि भगवंताचं सुख प्राप्त झाल्यानंतर दुःखच वाटत नाही. काही होऊ द्या, त्याच्या डोक्यात काहीच राहत नाही, कारण त्याला फक्त भगवंताचं सुख, त्याला म्हणतात परमनंट सुख, ते सुख आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि त्या सुखासाठी आपला प्रयत्न चालला आहे. रात्रंदिवस प्रत्येक माणसाचा विचार केला तर कोणी म्हणतंय की मला दुःख मिळावं. प्रत्येकाच्या जीवाची काय अवस्था, कायसाठी रात्रंदिवस धडपड चालली, प्रत्येकाची धडपड रात्रंदिवस चालली. याच्या पाठीमागे काय पाहिजे? प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. परंतु सुख भेटतंय, परंतु टेम्पररी भेटतंय, परमनंट भेटत नाही. परमनंट का भेटत नाही? परमनंट गोष्टीच्या नादी लागत नाही आपण. आणि जे परमनंट आहे ते कळल्यानंतर देखील त्याच्या नादी न लागल्यामुळं आपल्याला खरं सुख भेटत नाही. परमनंटला दुसरा शब्द अजून वापरतो मी, त्याला खरं सुख म्हणतो. खरं सुख हे फक्त देवाचंच आहे, लक्षात ठेवा. हा, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. जिथं दया आहे, जिथं धर्म आहे का नाही? दयाळू जर असेल, धर्म जर असेल, दया असला की तिथं धर्म असतो. आणि धर्म जिथं दयान धर्म दोन्ही आहे तिथं देव असतो. आणि देव जिथं आहे तिथं आनंद असतो. देव जिथं नाही, देवाबद्दल तिरस्कार निर्माण झाला रे झाला का देव मात्र त्या जीवाला दुःखात टाकल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर सुखाची अपेक्षा करायची तर आपल्याला देवाला धरायला पाहिजे. आणि देवाला धरण्यासाठी संत सद्गुरूंची आपल्याला गरज आहे. त्याशिवाय देव आपल्याला धरू शकत नाही. आपण देवाला धरू, पण देवाने आपल्याला धरलं पाहिजे. प्रत्येक जीवाला देव आवडतोच आहे. किती जरी वाईट असलं, काही जरी असलं तरी पण त्याला देव आवडतो. परंतु देवाला आपण आवडलो पाहिजे. देवाला जोपर्यंत आपण आवडत नाही ना तोपर्यंत खऱ्या सुखाचा विषय आपल्याला अजिबात नाही, लक्षात ठेवा. म्हणून विषय चालला. आणि मग त्यासाठी काय सांगितलंय तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, माझ्यावर उपकार कर. काय उपकार कर? आपण उपकार मागतो ना देवाला, देवाच्या पाया पडलं का? हा, आपण फोडीत 10-15 रुपयाचं नारळ, त्याच्यात बी नारळ फोडताना त्याच्यातला एखादा तुकडा उडाला बाजूला का ते शोधून आणायचं आणि देवा पुढे ठेवायचा. आणि सौदा काय करायचा? पोरीची सोयरीक जमू दे, पोरीचं असं होऊ दे, आमकं धमकं होऊ दे, कोर्टात माही केस चालू आहे त्याचा निकाल माझ्या बाजून लागू दे, मला निवडून येऊ दे, याला पडून दे, सगळे कुठं नाही केवढ्या याच्यावर सौदा चाललाय. नारळ सुद्धा नाही, नारळातला तुकडा बाजूला लांब पळाला तो देवा पुढं त्याचा सौदा चाललेला आहे. काय खरा विचार केला तर काय माणसाची बुद्धी चतुराई आहे. परंतु देव त्याला सहज गोष्टींनी माफ करतो. नाहीतर एखादा येडा माणसाला जरी असं केलं तर तो त्याला हाणल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांची आंतरिक तळमळ आहे, देहाचा विसर पाडी मज. देवा एवढी कृपा कर माझ्यावर काय का मला ह्या देहाचा विसर पाड. ह्या देहात आल्यानंतर मला दुःखच भोगावं लागतं, मग याच्यापासून मला बाजूला कर ना. आणि जोपर्यंत देवानी सांगितलं ज्ञानेश्वरीचं, आपण ह्या 18व्या अध्यायातल्या ओव्या घेतल्या, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष अर्जुनाला सांगितलेलं आहे का तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल
तर तुला याचा त्याग करावा लागेल. कशाचा? देहाचा त्याग करावा लागेल. ज्यापर्यंत तुला देहाचा त्याग करता नाही तोपर्यंत मी तुला माझ्या स्वरूपात घेणार नाही. आणि माझ्या स्वरूपात तुला यायचं असेल तर देहाचा त्याग करावा लागेल. जर देहाचा तू त्याग केला, देहाबद्दल तुला काही आसक्ती वाटली नाही, देहाच्या संबंधाने जी आसक्ती असते ती जर आसक्ती वाटली नाही, तर मग मी तुला माझ्या स्वरूपात घेईन आणि मग मागच्या जन्मातल्या ह्या जन्मातल्या सगळ्या पापातून तुला मुक्त करून टाकीन आणि माझ्या स्वरूपात घेऊन मग मात्र तुला माझ्यातलं स्वरूपाशी एकरूप करून घेऊन मग तुला पापमुक्त करून टाकेन. म्हणजे याचा अर्थ हे सौदा कसा केला देवानी माहिती का? तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर तुला विदेश स्थितीत जावाच लागेल. अरे येड्या हो, तुम्हाला तुमच्या सद्गुरूंनी सहज स्थितीत तिथं घेऊन गेले, तुम्हाला काही त्रास झाला नाही, काही कष्ट जास्त करावं लागलं नाही, त्याच्यामुळं त्याचं महत्त्व तुम्हाला कळत नाही. परंतु हे होण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. काय आंतरिक तळमळ कधी होते माणसाला, त्याचं महत्त्व कळाल्याशिवाय होत नाही. म्हणून कशासाठी म्हणतात हे बघा. आता आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक जीवाची तळमळ कायसाठी? सुखासाठी आहे. पण प्रत्येक जीव मात्र टेम्पररी सुखात गुंतलेला आहे. त्याचं मिळालं का बस ते झाला खुश तेवढा पुरता. अरे पण इथं काय म्हणतात? तरीच हा जीव सुख पावे माझा. 2 नंबरचं चरण काय सांगतंय? तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशव राजा कळो आले. तुकाराम महाराज म्हणतात, जर मला देहातून विदेश स्थितीत नेऊन घातलं तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल. आणि हे मला भगवंताच्या केशवाच्या कृपेने कळलेलं आहे. त्याच्यामुळं तू मला आता असं कर, हीच कृपा कर माझ्यावर. अरे तीच कृपा तुमच्यावर झालेली आहे पण तुम्हाला कळत नाही. ती तुकाराम महाराज मागणी मागतात त्या पद्धतीने. म्हणून तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशव राजा कळो आले. मग त्यासाठी कशाची गरज आहे? विदेश स्थितीत जायचंय तुम्हाला, पण विदेश स्थितीत जात असताना गरज कशाची आहे? विदेश स्थितीत जायचं म्हणजे ट्रान्स व्हायचं, आतमध्ये जायचं. बाहेर आपण सगळं बाहेरच आहेत लक्षात ठेवा. पण बाहेरून आतमध्ये जायचं. बाबा म्हणायचे आपले श्रीपाद, ए नरा आत बघ जरा. वास्तविक पाहता हे बाबा सतत वाक्य वापरायचे. त्याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या आतमध्येच आहे आणि त्या देवापर्यंत कोणाला जायचंय? तुम्हाला जायचं म्हणजे तुमच्या जीवाला जायचंय. त्याला माऊलीने म्हणलं ना, जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. तुम्हाला आत्मस्वरूपात विलीन व्हायचं आहे. आत्मस्वरूपात विलीन व्हायचं म्हणजे आत जायचं आहे. आणि तिथं मात्र गरज कशाची आहे? तर अंतकरणामध्ये, अंतकरण पंचकमध्ये काय येतं माहिती का? मन बुद्धी चित्त अहंकार. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ह्या 5 गोष्टी अंतकरणामध्ये. त्या 5 गोष्टीपैकी चित्ताला महत्व दिलेलं आहे. तुमचं चित्त कुठे आहे? माझ्याकडे येतात काही लोक, साधक लोक, बाबा माझं चित्तच लागत नाही. तर ज्या अर्थी चित्त लागत नाही त्या अर्थी तो चित्त कुठे फिरतय? ज्या अर्थी चित्त लागत नाही ना, नामधारक साधक चित्त लागण्यासाठी, चित्त लावण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी सूत्र दिलेलं आहे, वर्म दिलेलं आहे. त्या वर्मसूत्राप्रमाणे जर तो नामस्मरण करीत असेल तर ते चित्ताची एकाग्रता होत असते. आणि हा म्हणतो माझं चित्त लागत नाही, याचा अर्थ लावण्याचा तो प्रयत्न करत नाही. आणि लावण्याची पद्धत चुकीची जर झाली तर ती लागत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी नियम पथ्य वगैरे सांगितले असते, तेवढे जर पथ्य नियम पाळले तर चित्त लागतच. का ते सूत्र मिळालेले आपल्याला. परंतु सूत्राला सोडून आपण कुटाने करायला लागल्यानंतर मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. मनाने कुटाने नका करू तुम्ही. तुम्हाला जे सद्गुरूंनी नियम सूत्र सांगून ठेवले आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. मग सांगितलंय खरं. म्हणून इथं काय म्हणलंय 3ऱ्या चरणात, ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. काय म्हणले तुकाराम महाराज? परत तुकाराम महाराज काय म्हणले? माझ्या चित्ताला तो ठाव लागला पाहिजे. कशाचा? आत्मस्वरूपाचा. आत्मस्वरूप आपल्या आतमध्ये आहे, त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय
तुम्ही एरीत एखादा दगड टाकल्यानंतर तो तळाला पोहोचला तुम्हाला कशावरून समजतं? तुम्ही प्रयोग करता का नाही कधी? एरीत एखादा दगड टाकला तो तळाला पोहोचला हे तुम्हाला कशावरून समजतं? शाबास. तो बुडबुडा शेवटचा जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत तळाला पोहोचत नाही. तळाला पोहोचल्याबरोबर त्याच्यामधली हवेचे पोकळीतली झालेली तयारी ती परत मिटून जाऊन ती हवा परत वर येऊन त्याचा बुडबुडा तयार होतो. म्हणजेच याचा अर्थ तो तळाला पोहोचला. तेच तुकाराम महाराज इथं म्हणतात, ठाव देई चित्ता, माझं चित्त त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. कोणापर्यंत? आत्मस्वरूपापर्यंत गेलं पाहिजे. मग आत्मस्वरूप ठाव देई चित्ता, त्याच्यासाठी तू काय कर? राखे पायापाशी. चित्ताला ठाव जर यायचा असला तर आपल्यामध्ये पायापाशी शब्द कायसाठी वापरला? पायापाशी म्हणजे नम्रता, लीनता, शरणागती. ही तुमच्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं चित्त एकाग्र होत नाही. नम्रता, लीनता, शरणागती, आदरभाव सद्गुरु संताबद्दल असेल तर तुमचं एकाग्र चित्त होतं. नाही तर वरून दाखवायचं वेगळं ना आतून असायचं वेगळं जर असेल तर ते चित्त एकाग्र लगेच होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथं टाळले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. आणि कसं परत उजूक? सकळ वृत्तीशी अखंडित. आपली वृत्ती सह आत गेलो पाहिजे ना आपण. आपली वृत्ती राहती बाहेर, चित्त राहतं आत, कधी बाहेर कधी इकडे. म्हणजे सगळं आपलं वृत्तीचा बदल, चित्ताचा बदल, मनाचा बदल. मन एकीकडे ओढीत आहे, चित्त एकीकडे ओढीत आहे, सगळ्याचा खेळ खंडोबा. आणि तुम्हाला तर एकाग्रता लाभ गेलं पाहिजे. असं कसं होईल? म्हणून इथं सांगतात, ठाव देई चित्ता, देवा तू माझ्या चित्ताला तुझ्या पायापाशी ठेव. याचा अर्थ माझ्यामध्ये नम्रता, लीनता, शरणागती सतत असू दे. आणि त्याच्यामुळं माझी वृत्ती बदलून सकळ वृत्तीशी अखंडित. आपली सतत वृत्ती कशी पाहिजे? कधी मधी नाही, टेम्पररी नाही, अखंडित. कधीच खंड नाही पडला पाहिजे. अशी वृत्ती जर माझी तयार झाली, माझं चित्त जर ते जर तुझ्यापाशी लागलं तर मग खऱ्या अर्थाने मला तुझ्यापर्यंत राहता येईल, येता येईल, येता येऊन परत तुझ्या संग एकरूप राहता येईल. असं तुकाराम महाराज म्हणतात. कोणाला म्हणतात? हे देवालाच म्हणतात. कारण तुकाराम महाराज कोणापाशी येड्या बागड्यापाशी मागत नाही. कारण कोणापाशी काय मागायचं याची बी अक्कल लागत. ज्याच्याजवळ द्यायचीच वस्तू नाही त्याला जर मागायला लागलं तो कसं काय देईन तुम्हाला? मग ती वस्तू ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच मागावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणून तो देणारा, सर्व सुख देणारा जो परमात्मा आहे त्याच्यापाशीच मागायला सुरुवात केली तुकाराम महाराजांनी. आणि मात्र ती प्राप्त होण्यासाठी माझी वृत्ती मात्र तुझ्या संग एकरूप सतत राहू दे देवा. म्हणजे याचा अर्थ देवापाशी आपण काय मागायला पाहिजे हे तर आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय मागवतो देवाला? सगळ्याच्या डोक्यात त्याची, पोराचं सुख होऊन दे, पोराचं असं होऊ दे, पुरीचं असं होऊ दे, याचं तसं होऊ दे. अरे इथं तर गुतले तुम्ही सगळे. ते पोराचं पुरीचं पाहण्यापेक्षा तुझं पाय ना. तू त्या ठिकाणावर गेला का आजूगर तुलाच सुख प्राप्त नाही ना आजूगर तू दुसऱ्याचं सुख प्राप्त करायला लागला. हे कसं शक्य आहे? म्हणून त्यासाठी आपल्यामध्ये अडचणी तयार होतात. कोणत्या अडचणी तयार होतात? आणि त्या अडचणी म्हणजे आपले शत्रू असतात. लक्षात ठेवा. आणि ते आपले शत्रू आपल्याला देवासंग एकरूप होऊन देत नाही. त्या अडचणी कोणत्या आहेत आपल्यामध्ये? ते चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात. काय म्हणतात? आस भय चिंता. अडचणी काय पहा आपल्यात? आस, आस म्हणजे आसक्ती, आपुलकी. माझा नातेवाईक, माझ्या जातीचा, माझा जवळचा, माझ्या याचा, आणि मला तर आता त्याचं ऐकावंच लागन. गेला आसक्तीत बुडाला. त्याचं ऐक ना. परंतु तो देवाजवळ घेऊन जाणारा असेल तर ऐक. देवापासून वंचित करणारा असेल तर त्याचं जो ऐकत नाही त्याला विरोध करतो त्याची आसक्ती गेलेली आहे. आणि जोपर्यंत आसक्ती आहे ना तोपर्यंत देवाचा आणि त्याचा संबंध येत नाही. म्हणून देवाला जर आपल्याला प्राप्त करून देवाचं सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्यातली आसक्ती गेली पाहिजे. आसक्ती जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत काही खरं नाही. ह्यो माझान, तो माझान, तो माझान, ह्यो नातेवाईकन, त्यो नातेवाईकन, हे आमकन धमकन, हे माझ्या जवळचं अजिबात नाही. तुमचा जवळचा देवच आहे, दुसरा जवळचा होऊच शकत नाही.
ह्या नात्याच्या निमित्ताने ह्या जन्मात एकत्र आले, परंतु पुढच्या जन्मात आपले आईबाप बदलणार आहेत, सगळेच बदलणार आहेत, नातेगोते बदलणार आहेत, सगळंच बदलणार आहे. एवढ्याच जन्मापुरते आपले आईबाप आहे. आपल्याला किती आईबाप झाले तुम्हाला माहिती आहे का? हा, किती आईबाप? एखादं तू किती बापाचं आहे, तू झालं बरी पिढा झाली का ते? हा, तशी गंमत आहे. आपल्या प्रत्येक जन्मात आपले आईबाप बदलतात, लक्षात ठेवा. हा, एखाद्याला असं म्हणलं अवघड लागत, पण आपण किती 83,99,999 एवढे आपले आईबाप झाले. आणि त्यावेळेस आपला 84,000 हा जन्म आपल्याला भेटला. म्हणजे हा जन्म भेटला म्हणजे ह्या जन्मातले आईबाप आपले वेगळे आहेत. प्रत्येक जन्मात हेच राहते ना असं नाही, प्रत्येक जन्मात आपले आईबाप बदलतात. हा, हे लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थाने म्हणून त्या आईबापाकडून आपल्याला ते सुख प्राप्त होईल असं अजिबात आपल्या डोक्यात नसलं पाहिजे. हा, ते आईबापा आपल्याला दुःखाच्या व्यवहारातच टाकतात, आहे का नाही? पोरापोरीचं लग्न करून दिलं का मारा उड्या मारा तिकडं. खऱ्या अर्थाने ते आपल्याला त्याच्यातून काढत नाही, त्याच्यात नेऊन गुतावतात, लक्षात ठेवा. म्हणून ते आईबापाला नाही करतात. म्हणून आपला विषय चालला, ते आपले शत्रू आतमध्ये कोणते आहे तर आसक्ती. आपल्यामध्ये असलेली आसक्ती, ही आस म्हणजे आपल्यातली दुश्मनी आहे. ही देवापर्यंत नेऊन आपल्याला घेऊन जात नाही. म्हणून ही आसक्ती आपण काढून टाकली पाहिजे. आसक्ती काढली तर देवाकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. म्हणून त्याच्या पुढे जी अडचण आहे भय, भीती. भय, भीती. भीती आपल्या मागं कधी बसून लागली माहिती आहे का? आपल्या मागं कधी बसून भीती किती प्रकारे माहिती आहे? भीतीचे किती प्रकार आहेत. नैसर्गिक भीती आहे. नैसर्गिक भीतीमध्ये पाण्यापासून बी भीती आहे आपल्याला. पाण्यात पडून होऊन जातो काय, पाण्यात पडून बुडतो का काय, पाण्यामुळे धोका होतो का काय, हे पाण्याची भीती आहे. अग्नीची भीती आहे. भीती किती आपल्याला? वायूची, वाऱ्याची भीती आहे आपल्याला, सगळी भीती आहे. रस्त्याने चालताना ॲक्सिडेंटची भीती आहे. सगळ्या भीती आपल्या पाठीमागे ह्या नैसर्गिक भीती आहेत. हा, अशा भीत्या आपल्या पाठीमागे खूप आहे. उदाहरण, एखादा शेतकरी जर असेल तर शेतात कामाला जायला सुद्धा भीतीच आहे का नाही? हा, एखादा साप मागं लागला मग, है का नाही? हा, काम करता करता एखादा हिंसू चावला मग. हिंस, पशु पक्षी प्राणी याच्यापासून देखील आपल्याला भीती आहे. सगळ्याला भीती आपल्या पाठीमागं. हा, सगळ्या गोष्टीची. परत उजूक आजाराची भीती. आजाराची भीती आहे का नाही? कोणाला बिगर आजार ज्याला आहे त्याला भीतीच वाटत नाही असं कोणाला वाटतं का? आजाराची भीती आहे. आजाराची भीती काय आहे? मरायची भीती, आहे का नाही? आजारी पडून मरायचं काय सांगताच येत नाही. मग ती एक भीतीच असते ना डोक्यामध्ये. म्हणजे आपल्याला ही भीती, ही एक अडचण आहे आणि ही भीती काढून टाकायची आपल्याला. भीती कधी जाईन आपली? माझे मरण मी पाहिले डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, याच दोही याच डोळा. आणि ह्या देहाचं महत्व जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्यातली भीतीच नष्ट होत नाही. ह्या देहाचं महत्व आपल्याला जर कमी करता आलं तर खऱ्या अर्थाने आपल्यातली भीती नष्ट होते. देहाला जर तुम्ही महत्व द्यायला लागले का भीती तुमच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून अजून दुसरी गोष्ट कोणती? चिंता, काळजी. हा, झोपा येत नाही काय काय माणसाला रात्री. कारण काय? डोक्यात खटका असतो. काहीची तरी चिंता, काहीच तरी काळजी असेल तर मग मात्र माणसाला सुख काय भेटत नाही. जो बिनधास्त असतो ना, काय घेणं नाही काय याचं काय हो, चिंता काळजी ज्याला काय नाही ना त्याला काय भीती वाटत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही चिंता, चिंताशे घटे शरीर. हा, लक्षात ठेवा. म्हणून हे चिंता एक आपल्याला भीतीचा प्रकार आहे. आणि म्हणून देवाला ती विनंती चालू आहे. आणि आणखीन दुसरी गोष्ट आहे लाज. आता आपल्यातल्या बायांनी, सगळ्यांनी, बरेच माणसांनी लाज सोडून दिलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, लाज नसायलाच पाहिजे ना. हा, लाज कुठं धरायची आणि कुठं नाही धरायची हे कळलं पाहिजे. पण लोक उलटे काम करतात. जिथं लाज धरायला पाहिजे ना तिथं लाज धरीत नाही, आणि जिथं लाज धरायची नाही तिथं धरतीत, लक्षात ठेवा, हे का नाही? अरे परमार्थिक माणसाला तर लाज वाटलीच नाही पाहिजे. लाज वाटते रे कायला? काय कसं आहे अवस्था, लोक काय म्हणते?
आपल्याला असं होतंय, अंगात येतोय, लोक काय म्हणतील. आता हे नवीन नवीन लोक, आता तुम्हाला कळायला लागलं म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही, लाज वाटत नाही, काय नाही, ती लाज गेली आपली, संपली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये हे असं होतं, बाया ते अवघडच आहे. आणि आज जर झालं लोकांनी पाहिलं तर आपल्या लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील. म्हणजे दुसऱ्याच्या उद्देशासाठी तुम्ही स्वतः लाजून तुम्ही परत तुमचं जीवन संपवून टाकता. लक्षात ठेवा. म्हणून ती लाज पण आपल्याला नसली पाहिजे. लाज, देवाबद्दल लाज धरायचं काहीच कारण नाही, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट आहे, लाज, काम, क्रोध हे आपले शत्रू आहेत. आणि हे शत्रू आपला घात केल्याशिवाय राहतच नाही. म्हणून यांचा आणि माझा संबंध तोडून टाका. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, तोडावा संबंध याचा माझा, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध याचा माझा. देवा हे काम कर तू माझं. काय काम कर? ही आसक्ती जी आहे, आसक्ती काढ, काळजी काढ, चिंता काढ, भीती काढ, सगळं काढून टाक. आणि यांचं ज्याच्यामुळं माझा संबंध येतो तो संबंध तोडून टाक देवा. ही देवाकडे मागणी करतात. आणि हे जर आपल्याला, हे तुकाराम महाराज सांगतात, याचा अर्थ त्यांच्यावर अडचण अशातला विषय नाही, तुमच्याच अडचणीचा विचार करून स्वतःच्या अंगावर ओढून जगाच्या उद्धारासाठी हे सांगतात का जग कुठं अटकून पडलेलं आहे. हे अटकायचं पासून काढायचं काम खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज करतात. आणि मग हे जर झालं तर मग आपल्याला खऱ्या अर्थाने, मग आपल्याला मात्र खऱ्या अर्थाने जे भगवंताचं जे सुख आहे ते आपल्याला प्राप्त होईल. त्यासाठी परत काय म्हणतात 5व्या चरणात, मागणे ते एक हेची आहे देवा, मागणे ते हेच एक आहे आता. पहा तुकाराम महाराजांनी सगळं हळूहळू मागून घेतलं आणि आता काय म्हणते, एकच मागायचं राहिलं मला आता. पहा, एक मागायचं. काय मागायचं? नाममुखी संत संग देई. एवढंच काम कर देवा. आता माझ्या मुखात सतत नाम राहू दे. याचा अर्थ तुमची जी गंमत आहे ती तुकाराम महाराज बी झाली. नामस्मरण मिळालं पण ते अखंड राहत नव्हतं. म्हणून तुकाराम महाराजांनी तो प्रयत्न केला भगवंताशी एकरूप होऊन खऱ्या अर्थाने. मग त्यांना ती सद्गती प्राप्त झाली. आणि मग तुकाराम महाराजांचं काय झालं तुम्हाला माहिती आहे का? तुकाराम महाराजाला नाम घ्यावं लागत होतं का? माझी अनावर झाली वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अरे संडासला जरी गेलं तर ते नाम ऑटोमॅटिक चालू व्हायचं. ही वृत्ती आपली झाली पाहिजे. नामस्मरणाला बसलं तरच नाम चालू होईनाच नाही, अखंड नाम आपलं चालू झालं पाहिजे. नामासंग एकरूप एवढं झालं पाहिजे का आपल्या जीवाला इतकी सवय लागली पाहिजे का ते ऑटोमॅटिक चालू होतं. लक्षात ठेवा, आहे का नाही? सायकोलॉजी जी आहे ना माणसाची, तर ती मनाची तयार झाली. पहा, एखाद्याचा आपल्याला जर सर्व्हिसवाले लोक आहेत बहुतेक बरोबर, तर त्यांचा टी टाईमची एक सुट्टी असते. ती सुट्टी झाली रे झाली की ती कुठं चालले त्यांच्या ध्यानात राहायचे, पण ते हॉटेलमध्ये चहा पिण्याच्या जिथं जातात नेहमी तिथं ऑटोमॅटिक जायला सुरुवात होत. लक्षात, ऑटोमॅटिक. तसं हे ऑटोमॅटिक नाम आपल्या मनात ते तयार होऊन ऑटोमॅटिक चालू झालं पाहिजे आपलं. मध्ये मध्ये आपल्या याच्यामध्ये थोडा गुंबळा कालायचा कार्यक्रम केला होता काही लोकांनी आपल्यातलेच. हा, तुमचं नाम ऑटोमॅटिक झालं का? त्याला काय शब्द वापरला? हा हा, शाबास. कोण म्हणलं ते? हा हो, पेंटर आता संघ राहून हुशार झाले. हा बरं, प्रणव चालू झाला का? आपल्यातल्याच आपल्या लोकांनी आपल्यातच आपली कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यात सांगितलं, हे तुमच्या बाबाने प्रणव चालू केला का? आता मी बी घोटाळ्यात पडलो नाही, काय भानगड झाली बाबा, ही काय पिल्लो काढामध्ये कोणी. तर मी त्या प्रणव याच्यासाठी जवळजवळ 3 महिने अभ्यास करीत होतो. ग्रंथामध्ये प्रणव शब्दाचा अभ्यास करत होतो आणि त्याचं उत्तर एकच सापडलं, प्रणव म्हणजे ऑटोमॅटिक हे नाम चालू व्हायचं. म्हणजे तुम्ही नाम न घेता नाम चालू होणं ही प्रणवची क्रिया आहे, ती ऑटोमॅटिक क्रिया आहे आणि ती होणं महत्वाचं आहे. तेवढी जर झाली तर त्यालाच तुकाराम महाराज माझी अनावर झाली वाचा, छंद या नामाचा घेतलसे. तेवढा छंद जर घेतला तर ते ऑटोमॅटिक नाम आपलं चालू होतं. तुम्हाला घ्यायची गरज नाही ते पद्धतीने, पण ते तुमच्याला अगोदर त्याला रात्रंदिवस तुम्हाला जपावं लागेल. त्यावेळेस तुमच्या या जीवाला सवय लागेल
आणि ते जीव ऑटोमॅटिक काम करायला सुरुवात करतो. आणि तेवढं जर झालं तर देवाकडे जावंच लागत नाही, देव त्याच्याकडे येतो, लक्षात ठेवा. हा, एवढा प्रणवाचा अभ्यास जर झाला तर देव त्याच्याकडे ऑटोमॅटिक येतो. नव्हे तो म्हणून ते देव त्याचं ऐकायला तयार होतो. नव्हे त्याचे काम पण तो सगळं करायला सुरुवात करतो. कोण काम करतं? देव काम करतो. देवानी कोणते कामं केलं नाही. देवानी दळण केलं, देवानी भांडे घासले, देवानी गावऱ्या थापल्या. देवानी कोणासाठी केलं ते? की ज्यांचा हा प्रणव चालू झाला, ज्यांचं हे नाम चालू झालं, ज्यांचं हे ऑटोमॅटिक नाम चालू झालेलं आहे, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने भगवंत त्यांच्यासाठी काही करायला तयार होतो. नाथाच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं, का वाहिलं? दुसऱ्याच्या घरी का नाही वाहिलं? कारण त्यांचं नाम अखंड चालू होतं. अखंड नाम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस देव त्याचे सगळे कामं करतो. लक्षात ठेवा, सगळं ऑटोमॅटिक होतं, है का नाही? बायकांचे डिलेव्हरी सुद्धा देवानी केलेले आहेत. हा, हे देव कोणाचं काम करतो? देव सगळं काम करतो त्या भक्ताचं. का तेवढा तो रात्रंदिवस त्याच्यासाठी वेडा झाला पाहिजे, आणि तेवढं जर केलं तर देव आपलं सगळं करतो. तुम्ही काय करताय? तुम्हाला वाटतं का मी करतोय म्हणून? अरे तुमच्यात तो देव आहेच. तो जर नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त त्या देवाशी एकाग्र होऊन तो आहे याची जबाबदारी पक्की जर समजून घेतली तर तो खरा देवच काम करतो. आपण काही करू शकत नाही. देवाने जर आपल्याला सोडून दिलं तर आपला मुर्दाच आहे, लक्षात ठेवा. म्हणून देव सगळं करतो, आपल्यात बी आहे तो. त्यामुळं कमीत कमी या शरीराकडून ते काम करून घेतो, लक्षात ठेवा. सगळं करता करविता कोण आहे? देवच आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा याच्यासाठी माझ्या मुखात सतत नाम राहून दे, सतत नाम राहून दे. आणि हे नाम सतत राहण्यासाठी मला संतांची संगत राहू दे. कारण हे नाम सुद्धा संतांच्या संगतीशिवाय टिकू शकत नाही. मध्ये मध्ये अडचणी येऊन माणूस डिस्टर्ब होतो आणि परत त्याच्यात काहीतरी व्यत्यय येतो, मग काहीतरी क्रोध, राग, लोभ काहीतरी कुठं तयार होतात आणि मग त्याच्यात डिस्टर्ब होऊन ते परत नामापासून वंचित होतं. मग त्यासाठी परत सांगितलंय की मला परत माझी संतांची माझी संगत सतत राहून दे देवा. याचा अर्थ संतांची संगत कधी राहील? जर संतावर आपला विश्वास असेल, सद्गुरूवर आपला विश्वास असेल, दृढ भाव असेल, अंतकरणातून असेल, तर मग मात्र ती संगत राहू शकते. नाहीतर संगत सुद्धा काही दिवसाने टिकायला सुरुवात होते, तुटायला सुरुवात होते. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाममुखी संत संग देई, मागणे ते एक हेचे आहे आता, नाममुखी संत संग देई. एवढं मागितलंय देवाने. काय मागितलंय? माझ्या मुखात सतत नाम राहून दे, आणि नाम राहण्यासाठी मात्र सतत मला संगती राहू दे. तुका म्हणे नको वरपंगा देवा. शेवटच्या चरणात काय सांगितलंय? देवा ही वरपांगी भक्ती नको मला. आता बरेच दिवस करीत बसलो मी, इतके दिवस वरपांगी, जाय देवळात, जाय इकडं, जाय तिकडं, जाय वारीला, जाय दिंडीला, इकडं तिकडं सगळं केलं. हे वरपांगी भक्तीना मी आता कटळलोय. आता ही वरपांगी नको. मग कोणती भक्ती? वरपांगी नको. तुका म्हणे नको वरपांगी देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. आता भाव कधी शुद्ध होतो माणसाचा? भाव असतो बर का. भावाचे बरेच भाव, खायचा प्रकार वेगळाच आहे, बहिणीचा भाव वेगळाच आहे, माजर भावाचा वेगळाच भाव आहे. हे सगळे भाव वेगवेगळे आहेत. हा, परंतु या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जो भावाबद्दल वाच्यता केलेली आहे तो अंतर्भाव आहे. हा, तो आपला भाव तयार झाला पाहिजे, त्याशिवाय खऱ्या अर्थाने देव आपल्याला जवळ करणार नाही. म्हणून देवाला म्हणतात ही वरपांगी भक्ती आहे ना, वरून शरीराने केलेली भक्ती आहे ना, ही देवा बस कर, आता हे बंद कर. मला आता कटळलोय मी, आता हे करून हे बंद करून टाक. आता माझ्याकडे काय कर? घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. हा, आता हा भाव कधी शुद्ध होतो माणसाचा माहिती आहे का? जोपर्यंत देहावर असतो तोपर्यंत अशुद्ध असतो, आणि ज्यावेळेस देहाला सोडतो त्यावेळेस तो शुद्ध होतो. हे डोक्यात ठेवा. भाव कधी तयार होतो? हा, आता काहीच भाव राहतो, पण काहीतरी मला नफा होईन, काहीतरी माझ्यासाठी काहीतरी करते, माझ्यासाठी कोणतरी काहीतरी करीन, मला संसार लागणाऱ्या गोष्टीची बरोबरी करीन, सगळ्या काहीतरी गोष्टी करते, मला काहीतरी देते, काय गिराईक माझ्याकडे घेऊन येते, कुठं काहीतरी करते, असं डोक्यात असतं. पण तसं काही दिसत नसल्यामुळं त्याच्यामुळं त्याचा भाव काय जो टेम्पररी भाव असतो ना वरचा,
हा भाव त्याचा समाप्त होऊन जातो आणि मग अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाल्यानंतर लागण ती वाच्यता करायला सुरुवात करतो. कारण क्रोध अहंकार हा काय करीन हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पाप होईल का काय होईल याचा विचार अविचार त्याचा तयार होतो. लक्षात ठेवा. क्रोधामुळे काय होतं माहिती का? क्रोधामुळे एक काम होतं का आपल्याला जी गोष्ट करायची नाही, ज्या गोष्टीचा अंदाज नाही, याचा परिणाम काय होणार आहे असं ते राग राग सगळं काही करून टाकतं. मात्र त्याचे परिणाम नंतर त्याला भोगावं लागतात. म्हणजे हा राग क्रोध ही गोष्ट चांगली नाही. लक्षात ठेवा. क्रोध आपल्याला काढायचा आहे, क्रोधापाशी जायचं नाही. किती काही जरी झालं, जग इकडं तिकडं झालं तर पण आपल्याला राग आला नाही पाहिजे. आणि जर राग येत असेल तर तो क्रोध आपला विनाशाला कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. ज्या अर्थी तुम्हाला राग यायला लागला समजा का तुमचा विनाश जवळ आलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून राग आला नाही पाहिजे. राग ज्याला आवरता आला ना, हा ज्याला सगळ्यात मोठा माणूस आहे ज्याला राग आवरता येतो तो. आणि ज्याला राग आवरत नाही ना ते सगळ्यात फजिती, सगळ्यात वाईट कामात यायचे, सगळ्यातून तो बाजूला पडल्याशिवाय राहत नाही. त्याला कारण क्रोध आहे, राग आहे. आणि क्रोध राग कधी तयार होतो माणसामध्ये? क्रोध कधी येतो माणसाला? पहिली गोष्ट एक कुठला तरी लोभ तयार होतो अगोदर आणि त्या लोभाच्या इच्छेपोटी तो करत असतो. परंतु लोभ ज्यावेळेस आपला साध्य होत नाही त्यावेळी त्याच्यात क्रोध तयार होतो आणि मग त्याचा राग तयार होतो. राग आल्यानंतर मग मात्र डोक्यात जे करायचं नाही, जे काय करायचं नाही, त्याच्या नको करायला त्या गोष्टी तो करून बसतो आणि त्यावेळेस मग मात्र त्याची हानी तयार होत असते. लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणले काय देवा, ही आता वरपांगी भक्ती नको, दाखवण्याची भक्ती करू नको, बाह्य भक्ती करू नको, माझ्याकडून घेऊ नको. आता तर माझा शुद्ध भावाची भक्ती घे. याचा अर्थ शेवटी तेच सांगितलं का मला विदेश स्थितीत नेऊन घाल. या देहाबद्दल मला काही वाटू देऊ नको आणि ह्या देहाबद्दल मला जर काही वाटलं नाही तर मग मात्र ती भक्ती मात्र शुद्ध होईल. आपले सगळे नाते गोते जवळचे संबंध कशामुळे झालेत? हे डबड, हे बॉक्स, हे याच्यामुळे सगळे संबंध झाले आणि हे संबंधच आपल्याला बिघडवतात. लक्षात ठेवा. म्हणून याचा संबंध मला सोडायचा याचा काही नाही. जे देवा तुझ्यापासून मला बाजूला घेऊन नेण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा माझा संबंध तोडून टाक. ठीक आहे नाही? लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी ही आसक्ती आपली जोपर्यंत कमी होत नाही ना तोपर्यंत असले विचार आपल्या डोक्यात येत नाही. आणि आसक्ती वाढत चालली का नातं गोतं सगळं अमकं धमकं, जात पात, सगळ्या गोष्टी काय काय घडण ते सांगता येत नाही. हे आसक्ती फुटी होतं. लक्षात ठेवा. आणि ज्याची आसक्ती कमी कमी होऊन ती जर संपून गेली तर याला कोणाबद्दल काहीच वाटत नाही. सगळे सारखे वाटायला सुरुवात होतात. हे का नाही? आमच्या साखरताईच्या जीवनात घडलेल्या गोष्टी त्याच्यापैकी मी काही गोष्टी सांगतो. लक्षात ठेवा. आसक्ती संपल्याशिवाय एवढा निर्णय घेण्याचं डॅशिंगपणा माणसात येत नाही. लक्षात ठेवा. खऱ्या गोष्टीला जर कोणी नाव ठेवत असेल आणि ते आसक्तीमुळे जर ते मान्य करत असेल आपण तर मग मात्र त्याचा विरोध ते आतून त्याला ते सहन होत नाही. म्हणून आसक्ती मोडून टाकायची तयारी तिथं असली पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने आपण देवाचे होणार नाही. लक्षात ठेवा. देव आपल्याला त्याशिवाय स्वीकारणार नाही. कशाच्या बी नादी लागून, कोणाच्या नादी लागून माझंच नाव ठेवायला सुरुवात करतो काय? एवढा शहाणा झाला का तू? हा, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगामधून जो जो विचार केलाय तो सांगितला आपल्याला, तो आपल्याला समजला पाहिजे. आणि तो जर समजला नाही तर मग मात्र आपले हाल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला यासाठी शरणागती करावं लागणार आहे. शरणागतीसाठी आजचा विषय घेतला. शरणागतीच्या ओव्या आपण घेतलेल्या आहेत आणि म्हणून सांगितलेले वास्तविक पाहता. म्हणून उपकारासाठी जो उपकाराचा विषय आहे, उपकारासाठी जगात काही वस्तू तयार केलेल्या आहेत. हे विश्व निर्माण करण्याच्या अगोदर भगवंतानी ह्या विश्व तयार करण्याच्या अगोदर एक योजना केली. पहा, लक्षात ठेवा. ज्याला पोरं सोरं सगळं आवडत असते ना तर पोरं तयार झाल्यानंतर त्यांच्यासाठी काय करावं लागतं ही अगोदर योजना असली तर ते पोराचा उपयोग, नाही तर पोरं तुम्हाला जवळ बी घेणार नाहीत. लक्षात ठेवा. तसं
हा आपण सगळे लेकरं कोणाचे आहेत? त्या भगवंताचे, परमात्म्याचे आहेत. आणि मग त्या परमात्म्याने आपल्याला तयार करायच्या अगोदर काय तयार केलं? तर भगवंताने उपकार नावाच्या वस्तू तयार केल्या. हा, तर ते उपकार नावाच्या वस्तू कोणत्या तयार केला? रवी चंद्रो घना वृक्षा नदी गवाच्य सज्जना येतो परोपकाराय युगे देवेन निर्मित. कोणत्या कोणत्या वस्तू तयार केल्या? रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घन म्हणजे आभाळ, आभाळ त्याला आपण ढग म्हणतो, त्याला घन, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन. हे 7 प्राणी, हे आपले 7 गोष्टी भगवंतानी तुम्हाला तयार करायच्या अगोदर तयार केलेल्या आहेत. आणि हे उपकारी गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. सूर्य आपल्यावर किती उपकार करतो माहिती आहे का तुम्हाला? एक 8-10 दिवस सूर्य नका उगू देऊ, काय होईल तुमची गंमत तुम्हाला माहिती आहे का? हा, तर सूर्यामुळे एक तर प्रकाशाची योजना केलेली आपल्याला. आता सूर्यावर सौर ऊर्जाची यंत्रणा सुरू केलेली आहे. त्याचं संशोधन लागल्यामुळं सौर ऊर्जा मिळते, त्याच्यामुळं आपल्या विहिरीच्या मोटरी चालू झाल्या, घरातले बी सगळं मशीन बिशीन सगळे तुमचं काय ते काय म्हणते त्याला, ते गिरमीट, मिक्सर फिक्सर सगळं काय असते नसते ते उद्योग सगळे सौर ऊर्जेवर चालू झाले आहे. म्हणजे आणि एवढं सगळं करून तुम्हाला कधी मीटर मागितलं का, बिल मागितलं का सूर्याने? सूर्याला कधी बिल लिहिलंय का तुम्ही काही? म्हणजे याचा अर्थ उपकारासाठी ती गोष्ट तयार केली. सूर्यामुळं ड जीवनसत्व आपल्याला मिळतं. ड जीवनसत्वामुळं आपण मुरदूस होत नाही, आपल्याला आजारी होत नाही किंवा काही होत नाही. ह्याच्यामुळं, हे सूर्याच्या प्रकाशामुळं होत आहे. म्हणून एवढं सूर्य आपल्यासाठी उपकाराने करतो, तरी पण तो म्हणतो का हे लहान आहे, हा श्रीमंत आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, हे अमक्या जातीचा आहे, फलाण्या जातीचा आहे, असं सूर्य कधी म्हणलाय का कोणाला? सगळ्यावर सारख्या प्रकारचा प्रकाश देऊन सगळ्याला ते द्यायला सुरुवात करतो. आणि शिवाय एवढं करत असताना कुठली अपेक्षा न करता सगळ्या गोष्टीसाठी सगळ्याला समानत्व देतो आणि सगळ्याला सारखं वागतो. कोण? सूर्य. म्हणून तो उपकारासाठी त्याची निर्मिती तयार केली आहे भगवंताने. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे चंद्र. चंद्र काय उपकार करतो आपल्यावर माहिती आहे की तुम्हाला? चंद्र आपल्याला शीतलता देतो. टेम्परेचर ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस त्या टेम्परेचरपासून बचाव करायचं काम शीतलता देऊन आपल्याला चंद्र आहे का नाही? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण सगळेजण बाहेर वाट्यावर मालदावर इकडं तिकडं जाऊन झोपायला बरं वाटतं चंद्राच्या खाली, म्हणजे आपल्याला गारवा शीतलता निर्माण होते. आणि अजून दुसरी गोष्ट, हे जे अन्नधान्य जे तयार होतंय हे चंद्रप्रकाशात त्याची उन्नती वाढते आणि त्याच्यामुळं चंद्र अमृत त्याच्यावर होतं. आणि ते चंद्र अमृत आपण खातोय म्हणून धान्य आपल्याला गोड लागतं खायला, लक्षात ठेवा. म्हणून चंद्राची ही उपकाराची ते. बरं, चंद्राने कायचं बिल आपल्याला मागितलंय का? सूर्य बिल मागत नाही, चंद्र बिल मागत नाही. उपकार तर शिवाय उपकार करताना कुठली पार्सलिटी करत नाही. चंद्र उपकार करताना पार्सलिटी करतो का? हे जाऊ दे, हे इकडलं आहे, हे तिकडलं आहे, हे गरीब आहे, ह्या जातीचं आहे, हे आमक्याचं आहे, हे काळाची, हे गोराची, असं कुठं कशाचा भेद करत नाही, लक्षात ठेवा, है का नाही? त्या पद्धतीने न भेद करणाऱ्या उपकार करणाऱ्या गोष्टी ह्या भगवंताने आपल्याला विश्व निर्माण आपल्याला निर्माण करायच्या अगोदर तयार करून ठेवले. हा, त्याच्यानंतर नंबर 3चा काय विषय आहे? घन म्हणजे मेघ. आता मेघाने कधी विचार केला का ही आगंधारी आहे, हे वावर आहेत, हे घरदार आहेत, हे कुठं पाऊस पडायचा कुठं नाही पडायचा, असं कधी विचार आहे का? काहीच नाही. सगळीकडे समानत्व सारखा, सगळा विचार सारखा. म्हणून आणि त्याच्यामुळं हरित क्रांती होते, आपल्याला हिरवळ मिळते पाहायला. हे सगळं ते वेगामुळं वृष्टी होते आणि ह्याच्यामुळं. म्हणून ते हे करत असताना कुठलाही भेदभाव करत नाही आणि कुठलं बिल आकारित नाही. का बिल आकारलं, यंदा जास्त पाऊस पडा, यंदा पाथडीला बिल जरा जादाच येणार आहे ढगाचं, असं काही झालं का? नाही. हा हा, त्याच्यानंतर 4था नंबर आहे कोणाचा? वृक्ष. वृक्षाचं काय वायाला जातं तुम्हाला माहिती आहे का? वृक्षाचं काहीच वायाला जात नाही. वृक्षाचे पानं वायाला जात नाही, वृक्षाचे फुलं वायाला जात नाही, वृक्षाचे फळं वायाला जात नाही, वृक्षाची त्वचा साल वायाला जात नाही, वृक्षाचे लाकडं वायाला जात नाही, वृक्षाचे मुळं वायाला जात नाही.
आणि शिवाय एवढं सगळं करत असताना कुठल्याही गोष्टीचा मोबदला घेत नाही. जो खांडावया घाव घाली, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय का लावण्य, एखाद्याने लावणी जरी केली आणि एखाद्याने जर फाट्या तोडायला जरी गेला तर दोघाला एकच सावली देतोय वृक्ष. बर का, वृक्ष हा भेदभाव करत नाही. ते दुष्ट आहे, वाईट आहे, अमक आहे, धमक आहे, सगळ्या लोकात येऊन बोलतो म्हणून ते दुष्ट आहे, हा भेदभाव तो करत नाही. लक्षात ठेवा, भेदभाव नाही. वृक्षामध्ये समानत्व आहे. तू चांगला वाईट काय तुझं तुझ्यापाशी, पण माझे जे उपकार आहेत ना त्या उपकारात मी बदल करणार नाही. वृक्षाचं काम. मग ज्याने लावणी जरी केली तरी त्याला सावली तेवढीच, आणि जो फाट्या तोडायला झाडाची त्याला बी सावली तेवढीच. आणि वृक्ष हा भेदभाव करत नाही. आणि एवढं करून त्याचा विनियोग करून वृक्षाने कधी बिल आकारलाय का आपल्याला? हा, वृक्ष लावणारे त्याच्यावर फायदा घेणारे दुसरे, पण ते वृक्ष तुम्हाला कधीच ते तुम्हाला त्याची बिल कधी आकारणार नाही, मागणार नाही. म्हणून हे वृक्ष तसंच आहे. म्हणून नाथ महाराजांनी त्यासाठी सांगितले, पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ट समूळ वृक्ष सर्वांगी सफळ सर्वांशी केवळ उपकारी. उपकारी वस्तूच अशा तयार केल्या भगवंतानी, हे सगळ्यावर उपकार करणारे आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो नंबर आहे तो कोणाचा आहे? हा, अजून तुम्हाला एक दृष्टांत सांगून टाकतो त्याच्याबद्दल. वृक्षाचा बोध कसा झाला आणि कसा घेतला. एक राजा, आणि राजा शिकारीसाठी बाहेर गेला, आणि शिकारीसाठी बाहेर गेल्यानंतर संघ मात्र राजा म्हणल्यानंतर राजाचे सैनिक सहकारी सगळे संघ त्याच्या शिकारी बरोबर गेले सगळे. आणि बराच वेळ होऊन गेला, दुपार होऊन गेली, ऊन पडलं, खूप तहान लागली, सगळं झालं, दमून गेला राजा, पण शिकार काय भेटली नाही. मग सैन्याला म्हणला, आता बा असं करा, आपण थोडी विश्रांती घेऊ, आता आपण दमलोय सगळे. मग जवळच एक आंब्याचं झाड पाहिलं, गार हवा म्हणे, चला आपण इथं थोडी विश्रांती घेऊ आंब्याच्या झाडाखाली. गेले राजा, गेले सगळं सैनिक गेले तिथं. राजा गेल्याबरोबर गार सावलीत लई गपकन झोपून गेला राजा. आता राजा झोपल्यानंतर सैनिकाला बी झोप आलीच होती, पण राजा झोपल्यावर सैनिक बी झोपले. पण तेवढ्यात एक झोपडपतली म्हातारी उठली आणि तिला काय रे खायची हौस आली, आणि आली ती, आणि त्या आंब्याच्या झाडाखाली तिला काही एवढं दिसत नव्हतं, अर्धवट दिसत होती. तिने आल्या आल्या एक दोन दगड हाणले, त्याच्यातला एक दगड नेमकी राजाच्या डोक्यात पडला. राजाचं डोकं फुटल्यावर राजा मोठ्याने आरडला, आणि मोठ्याने आरडल्या बरोबर सैनिक उठलं आणि लगेच इकडे तिकडे पाहिलं की ती म्हातारी दिसलं की म्हातारीला धरून आणलं. म्हातारीला धरून राजा पुढे उभं केलं. तोपर्यंत बाकीच्याने ते राजाचं कपाळ फुटलेलं बांधून पट्टी बिट्टी बांधून तयार केली. मग राजे साहेबांनी त्या म्हातारीकडे पाहिलं, म्हातारी लटलट कापत होती, थरथर कापत होती. तिला काय झालं काहीच कळायला तयार नाही. मग आपल्याला कमून धरलं, कमून काय केलं काही समजा कोणला म्हातारीला. परंतु राजा म्हणला, ठीक आहे, हिला आज सोडून द्या, पण उद्या हिला दरबारात सकाळी हजर करा. मग सैनिकाच्या ताब्यात गेल्यानंतर सैनिक कायला सोडून देईन तिला, तिला बी बंदीखान्यात नेऊन टाकून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी राजदरबार भरला. राजदरबारात सगळे आले, त्यांचे न्यायाधीश मंत्रिमंडळ सगळे आले, सगळे लोक जमा झाले. आणि जमा झाल्यानंतर ती म्हातारीला बी आणलं आतमध्ये, आणि म्हातारीला आणल्यानंतर समोर उभा केली म्हातारीला. आणि राजाने सगळ्याला सांगितलं, हे बघा म्हणे, काल ह्या म्हातारीने माझं डोकं फोडलं म्हणे, मग हिला काय शिक्षा करायची तुम्ही सांगा म्हणे. कोणाला सांगितलं? जनता दरबार, सगळ्या दरबारमध्ये मंत्री संत्री सगळ्याला विचारल्यानंतर सगळ्याच्या मुखातून राजाचं डोकं फोडलं. आता म्हातारीबद्दल चांगलं वाटन का? राजे डोकं फोडं म्हणलं ते सगळे लोक जर ठीक आहे म्हणे, या म्हातारीला काय करा, हिला 6 महिने जेलमध्ये टाकून द्या, 500 रुपये दंड करा, आणि हिला टाकून द्या म्हणे आतमध्ये. सगळ्याच्या मुखातून एकच आवाज आला. राजाला शॉक बसला. राजा म्हणला, किती मूर्ख आपल्या दरबारात लोक आहेत म्हणे, एकाला बी डोक्याचा भाग नाही म्हणे, सगळे येडेच जमा झाले म्हणे आपल्या दरबारामध्ये. लोकांना राजा खवळायला लागल्यानंतर गप बसले. म्हणे, अरे येड्या हो, त्या म्हातारीने त्या आंब्याच्या झाडाला दगड हाणले, तर त्या आंब्याने त्याला फळं तयार करून दिले, दगड हाणल्यानंतर फळं दिले. मला दगड हाणल्यानंतर मी तिला शिक्षा करू? काही अक्कलीचा भाग आहे का नाही?
त्या झाडापेक्षा माझी किंमत कमी करता काय? मी काय म्हणतो लक्षात आलं का तुमच्या? एवढी दया करण्याची तयारी झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, अजून उदाहरण तुम्हाला एक सांगतो. द्रौपदीचे 5 पोरं मारले. किती? तुमचे एखादं तर मारू द्या. मारायचं तर बाजूला मुस्कडत हाणून पहा एखाद्या पोराचे तुम्ही, काय तिचे आई बाप काय करते तुम्हाला. हा, तर द्रौपदीचे किती पोरं मारले? 5 पोरं, ते बी झोपेत मारले. कोणी मारले तुम्हाला माहिती आहे का? हा, अश्वत्थामा. अश्वत्थामाने 5 पोर मारलं. ते आईचा जीव काय झाला, काय म्हणत असन. हा, ते एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं तिला. परंतु भीम आणि अर्जुनाने मात्र अश्वत्थामाला धरून आणलं, धरून द्रौपदीच्या पुढे उभा केला आणि द्रौपदीला विचारलं, सांग याचं आता काय करायचं म्हणे. याचे तुकडे तुकडे करून याला गाडायचं का काय करायचं? तू सांगशील ती शिक्षा आम्ही याला काय करायला तयार आहे. आता मग त्या आईने काय विचार करावा? त्या आईने विचार केला, द्रौपदीने विचार केला का माझे मुलं गेल्यानंतर मला जे असह्य दुःख झालेलं आहे, म्हणून त्या बाईचा मुलगा जर आता मारला किंवा काही जर केलं तर तिला किती असह्य दुःख होईल, म्हणून तुम्ही याला सोडून द्या. हा झाला दयाभाव. हा दयाभाव झाला. एखादा मूर्ख झाला म्हणून त्याला आपण काही करण्यात अर्थ नाही, लक्षात ठेवा. हा, त्याबद्दल तुमच्या पाथर्डीकरांचे विचार मला पटलेले बी. हा, एखादा आपल्यातला एखादा मूर्ख जर व्हायला लागला तर त्याला आपण काय शिक्षा पनिशमेंट करायची, त्याच्यापेक्षा गप बसून राहा, हेच तुमच्यातला मोठेपणा आहे, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने अविचाराने क्रोधाने माणूस काय बोलून त्याचं सांगता येत नाही. मग त्याचा क्रोध जागा झाला तर त्यासाठी आपण काय करायचं, ही दया तुमच्यात असली पाहिजे. ऑटोमॅटिक ते न्यूट्रल होऊन जात असतो, लक्षात ठेवा. ही दया मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे वृक्ष असं काम करतात. आणि राजाने बी आपल्याला तो बोध कोणाकडून घेतला माहिती आहे का? कोणाकडून बोध घेतला? वृक्षाकडून, झाडाकडून तो बोध घेतला. आंब्याच्या झाडाकडून तो बोध घेतला. त्याला जर दगड हाणले तर तो फळं देतो, आणि आपल्याला दगड हाणला तर आपण शिक्षा पनिशमेंट द्यायची का? नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हा बोध वृक्षापासून घेतलेला आहे. त्याच्यानंतर नदीचा विषय आहे. नदी काय उपकार करते आपल्यावर? नदी आपल्याला पाणी देते, पाणी प्यायला देते, कपडे धुण्याला पाणी देते, शेतीला पाणी देते, सगळं काम करते. आणि शिवाय नदी आपल्या गावातली सगळी घाण, सगळी काय असतं ते वाहून नेऊन थेट समुद्राला नेऊन लावते. काय उपकार करते? कोणतं बिल आकारलंय? नदीचं किती हांडे पाणी आणलं तुम्ही, कधी बिल आकारलंय तुम्हाला नदीने? नदी बी तेवढी उपकार करते आपल्यावर. त्याच्यानंतर गाईचा नंबर लागतो. गाईचे किती उपकार तुम्हाला मी ते अगोदरच सांगितलेले आहे. गाईचे बी एवढे उपकार आहे आपल्यावर. त्याच पद्धतीने आता एवढे सगळ्यांचे उपकार असताना, एवढे उपकारी वस्तू असताना पण संत तुकाराम महाराज यांच्या उपकाराबद्दल काही म्हणत नाही. आता ह्यो मोठा फॉल्ट आहे बरं का, लक्षात ठेवा. लक्षात महत्वाची गोष्ट बोलून राहिलो मी तुमचं. हे याचा अर्थ लक्षात ठेवा. जरी एवढे उपकार करते, परंतु हे सगळे उपकार करणारे या देहावर उपकार करते. परंतु संत सज्जन यांचे उपकार वेगळे आहेत, लक्षात ठेवा. या देहाबद्दल विषय सोडून खऱ्या अर्थाने संतांचे जे उपकार आहेत ते याच्यापेक्षाही मोठे उपकार आहेत. जे सज्जन हा शब्द वापरलाय तर सज्जन हे संताचा विषय आहे, सद्गुरूंचा विषय आहे. त्यांचे उपकार एवढे मोठे आहेत की ते आपले आईबाप करू शकत नाही, राजा करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. एवढे त्यांचे उपकार मोठे आहेत का ते परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप या जीवाला करायचे उपकार करतात. हे दुसरे कोणी करू शकत नाही. नाही सूर्य करू शकत, नाही चंद्र करू शकत, नाही ढेक करू शकत, नाही कोणीही करू शकत नाही. हे शरीरावर उपकार करते, परंतु हे संत मात्र त्या जीवावर उपकार करतात आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप करायचे काम करतात. हे सर्वात मोठे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. एवढे मोठे उपकार त्यांचे आहे की न करते तर आईबाप सुद्धा करू शकत नाही, कोणी करू शकत नाही, असे ते उपकार करतात, लक्षात ठेवा. म्हणून केले उपकार सांगू मी काय,
बाप न करी माय, असे संतांचे सद्गुरूंचे उपकार आहेत का ते आईबाप सुद्धा ते उपकार करू शकत नाही. नवे नवे राजा पण करू शकत नाही, देव करू शकत नाही, एवढे उपकार ते संतांचे आहे. म्हणून तुकाराम महाराज ह्या उपकारी वृक्ष झाड सूर्यचंद्र यांच्यापेक्षा संतांच्या उपकाराला जास्त महत्व देतात. त्याचं कारण आहे उपकार आणि परोपकार ह्या दोन शब्दात फरक आहे, लक्षात ठेवा बरं का टेलर. उपकार आणि परोपकार, उपकार म्हणजे देहावर केलेला आहे, परोपकार हा जीवावर केलेला असतो, लक्षात ठेवा. पर उपकार, पर पर अधिक उप अधिक कार, पर अधिक उप अधिक कार, परोपकार. आता परत त्याचा अर्थ, पर म्हणजे परमात्मा, उप म्हणजे जवळ, आणि कार म्हणजे करणारा. परमात्म्याला जवळ करणाऱ्याचे जे उपकार आहेत हे सर्वात श्रेष्ठ उपकार आहेत. यांचे इतके उपकार कोणाचे राजा करू शकत नाही, है का नाही. काय प्रमाण त्याचा देशीचा चौधरी, काय प्रमाण आहे आठवा तुम्हाला, ते नाही करू शकत. हा काय तिचं प्रमाण आठवतंय कोणाला. हा मरायला लागल्यानंतरचा विषय आहे तो. हा हा राईट 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 राईट. तुला सोडविना कोणी दिशीचा चौधरी. हा हे हा सोडविना राजा दिश. आता आता आठवण तुम्हाला एक एक एक. हा म्हणजे ते राजाला सुद्धा ते करता येणार नाही. राजाला तुमच्याबद्दल दया आली तर, पण हे उपकार नाही करता येणार. तुम्हाला पैसे देईन, संमती देईन, काय देईन, सगळं देईन, पण हे नाही करू शकणार, लक्षात ठेवा. म्हणून हे सर्वात श्रेष्ठ उपकार आहेत, आणि हे सर्वात श्रेष्ठ असलेले उपकार हे मात्र संत सद्गुरूच करू शकतात, दुसरं देव सुद्धा करू शकत नाही, लक्षात ठेवा. ती का करू शकत नाही देव तुम्हाला माहिती का. थोडे शंका येईल, पण तुमची शंका काढून टाकलं 0 मिनिटात सांगतो मी. हा तर तुम्हाला नामदेव महाराज उदाहरण माहिती आहे. नामदेव महाराजचे देवासंग किती संबंध होते का, ज्याचे कोणाचे नाही तेवढे संबंध. सगळ्यात लाडका भक्त नामदेव महाराज कोणाचा होता, पांडुरंगाचा. आणि म्हणून पांडुरंग त्याच्या घरी जायचा, काम करू लागायचा. पांडुरंग एवढंच नाही तर त्याच्या हातचा नैवेद्य खायचं, सगळं करायचं. परंतु तो संत संमेलनात कच्चा ठरला. कशामुळं कच्चा ठरला. हा देव संघ होता तरी देव कळालेला नाही, लक्षात ठेवा. देव संघ होता तरी कधी कळाला त्याला, ज्यावेळेस येसोबा खेचरकडे औंढा नागनाथला गेला आणि त्यावेळेस कृपा दृष्टीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, आणि ज्यावेळेस त्याची विदेश स्थिती झाल्यानंतर त्यांनी देहाचं अस्तित्व नष्ट करून घेतलं, आणि त्यावेळेस त्याला तो खरा देव कळाला. आणि हे कोणी सांगितलं, देवानेच सांगितलं. तुला जर खरं माझं स्वरूप पाहायचं असेल तर तुला जीवनात सद्गुरू करावं लागतील, त्याशिवाय हे खरं तुला कळणार नाही. तू जरी माझ्या संग बोलत असला, सगळं असलं, तू मला वरून पाहतोय, वरून दिसतोय, परंतु आतून मला तुला पाहावं लागेल, आणि आतून पाहण्याची क्रिया सद्गुरू शिवाय तुला ती मिळणार नाही. नवे नवे मला बी तुला ती देता येणार नाही. आता लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे देवाचं बी काम नाही, ते संत आणि सद्गुरूंचंच ते काम आहे, आणि तेच करू शकतात, लक्षात ठेवा. म्हणून संतांचे उपकार म्हणजे काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. देव याच्यासाठी येतात. कायसाठी, कुठून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. संतांचे मार्ग झाडायचे म्हणजे गावातले रस्ते नाही. संतांचा मार्ग म्हणजे भगवंताकडे जाण्यात जे अडचणी आणतात त्या अडचणी दूर करायचं काम ते संत करतात. तो मार्ग भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे ना, तो मार्गात अडचणी आणणाऱ्यांच्या त्या अडचणीतून बाजूला काढायचं काम ते संत करतात, तेच काम करत असतात. म्हणून ते संतांचे उपकार सगळ्यात जास्त मानतात. उपकार हा शब्दच मोठा आहे, उपकारापेक्षा परोपकार शब्द मोठा आहे, लक्षात ठेवा. परमात्म्याला जवळ करणारे तेच आहेत, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात मोठं ताक आहे. आणि त्यासाठी मात्र काय करावं लागेल. हा त्यासाठी काय करावं लागेल ते बी सांगून टाकलं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी.
हे तुमच्यातलं गेल्याशिवाय, तुम्हाला मिथ्यत्व त्यांचं वाटल्याशिवाय, हे सगळ्या बोगस आहे, मिथ्य आहे, काही कामाचे नाही, घेण्यान देण्याचं त्रास द्यायचं काम करतात. हे मिथ्यत्व तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे मिथ्यत्व जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना, हे माझं ते माझं ते माझं, ते सगळं वाटोळ्याचंच कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे मिथ्यत्व कळलं पाहिजे. म्हणून सांगितले धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन. हा, हे भावबन बिवबन आमके धमके हे सगळं काही खरं नाही, लक्षात ठेवा. बंधू सोयरे पिशून काहीच खरं नाही. हा, म्हणून सर्व हे मिथ्या जाणून शरण रेघा देवासी. हे मिथ्या समजून घ्या तुम्ही. हा, खरं तुम्हाला समजून घेऊ द्या. आणि हे जर खरं समजून घेतलं तर देवाला तुम्ही आवडणार आहे. नाही तर देव तुम्हाला आवडन, पण देव स्वार्थासाठी आवडतो माणसाला. आपल्या कल्याणासाठी आवडला पाहिजे, स्वार्थ प्रापंचिक स्वार्थासाठी नाही आवडला पाहिजे देव. आपल्याला या जीवनाचं कल्याणासाठी आवडला पाहिजे. या जीवनाचं कल्याण होण्यासाठी जर देव आवडला तर देवाला तुम्ही आवडणार आहे. नाहीतर स्वार्थासाठी जर देव तुम्हाला आवडत असेल तर देव म्हणून तुम्ही किती चॅप्टर आहे मला माहिती, लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे. म्हणून मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, न वांछिती दुःख पावे येणे संभवे स्वतंत्रता. आता मी पहिल्याने शॉर्टकटमध्ये तुम्हाला संपूर्ण एक अभंगाची रचना करून दाखवले, सांगितले. आता विषय आहे सुखाचा. आणि तिथं काय सांगितले, तिथं काय नाथ महाराज हे प्रमाणे, नाथ महाराज काय म्हणतात, मला दुःख असं म्हणणारं कोणी आहे जगात, कोणी माणूस नाही. हाय का कोणी म्हणणार आहे का मला दुःख, मी त्याच्यासाठी प्रपंच त्यासाठी परमार्थ करतो का मला दुःखच होऊ नये. व्यवहार असू, संप्रदाय असू, परमार्थ असू, कसले कामं असू, सगळं असू, हे सगळं करण्याचा उद्देश फक्त आपल्याला काय व्हावं, सुख व्हावं, दुःख होऊच नाही. हा, म्हणजे याचा अर्थ भीतीपोटी हा सगळा चाललेला कार्यक्रम, भीती. आणि भीतीपोटी जर असेल तर देवाला आवडत नाही, लक्षात ठेवा. भीती तर नसलीच पाहिजे. भीती नसली तरच भक्ती असेल तर खऱ्या अर्थाने ती देवाला वाटतं. पण आपण भिवून भक्ती करतो देवाची, भेव वाटतं म्हणून देवाची भक्ती करायची. हा, याचा अर्थ आपल्याला खरं कळलेलं नाही त्याचा अर्थ. म्हणून महाभारतातला एक सिद्धांत आहे, काय म्हणतात, दुःखात उद्देशिती सर्व सर्वस्व सुखम मी पिप्सिती. अरे तुम्हाला भीती वाटावी, कशाची भीती वाटली पाहिजे, आपल्याकडून पाप होऊ नये याची भीती वाटावी. पण त्याची भीती वाटत नाही माणसाला. पाप होऊ नये तर काय व्हायचे होऊ द्या, पण मला जे करायचे मी ते केल्याशिवाय राहणार नाही. मग ज्याची भीती वाटायला पाहिजे ती भीती वाटायला पाहिजे का नाही. परंतु त्याची भीती न वाटता त्याला डावलून ते काम करायचं काम केले जातं. हा, म्हणून आणि भीती वाटत असेल तर मग तुम्ही पुण्य करा ना. पण पुण्य करायचं इच्छाच नाही, पुण्य करायची इच्छा नाही. आणि फळं काय याची लागत आहे आपल्याला, पुण्याची. आणि करतो काय, पाप. मग पापाचं फळ मिळेल का पुण्याचं फळ मिळेल. हा, इच्छा मात्र पुण्याच्या फळाची आणि करतो मात्र पाप. अशी आपली अवस्था झाल्यामुळं सगळे घोटाळे होतात. आणि म्हणून सांगलं त्याच्यामुळं काय झालं, याचं कारण काय, प्रत्येकाला देव आवडतो पण तात्पुरता आवडतं. खरा देव आवडतो का. आता आपला विषय इथला सोडून द्या, आपले साधक लोकांचा विषय सोडून द्या. पण बाकीचे लोक कीर्तनाला जातात आणि कोणाचं कीर्तन आवडतं त्यांना, त्यांना कोणाचं कीर्तन आवडतं. विनोद गप्पा बिप्पा सगळं देव बाजूला सारून दुसरे गप्पा, बायका बिका आमकं धमकं, लढे बिढे सगळे लफडे सगळं काय, हे सांगितलं खुश, सगळे सगळं झालं खूप. तो महाराजांनी खूप चांगलं कीर्तन केलं. अरे देव धर्म सांधी पडले, देवाचा विषय आवडत नाही, देवाबद्दलची आवड निर्माण नाही. हा, आणि देवाचं चरित्र जर चालू झालं तर, देवाचं चरित्र चालू झालं की लोक झोपायला येतात कीर्तनात. कधी झोपा कधी येते तुम्हाला माहिती का, देवाचं चरित्र चालू झाल्यानंतर झोप. तुम्हाला माहिती का देव जिथं आल्यानंतर तिथं काय होतं, होय तुम्हाला माहिती का. देवाचा जन्म कुठं झाला, भगवान कृष्णाचा जेलमध्ये झाला. आणि जन्म झाल्यावर काय क्रिया झाली तुम्हाला माहिती आहे का. जन्म झाल्यावर काय क्रिया झाली, झोपले सगळे.
सगळे सैनिक पहारेकरी आमके पहा ना, जिथं देव तयार झाला का तिथं झोप येते. मग देवाचं चरित्र कीर्तनच चालू झालं का तिथं झोप आल्याशिवाय जांभळा द्यायला काय बाबा काही सांगू राहिला, वेगळंच सांगू राहिलं. झालं वाकडं तिकडे थोबडं हळूहळू मागं सारखा लागत, कुठंतरी टेकून पडायला सुरुवात होते, आधार घेतो. याचं कारण देव जिथं जन्माला आला, देव जिथं आला ना का तिथं ही झोप शत्रुत्व तिथं घुसलं समजायचं. आणि जे देवाचं चरित्र चालू असताना त्याच्या संग एकाग्र होतात ना, तीच तुमची समाधी अवस्था आहे. एकाग्रपणा तुमच्या देवाबद्दल ऐकायसाठी आतुरता निर्माण होते अंतकरणामध्ये, ती खरी तुमची अवस्था म्हणजे समाधी अवस्था आहे. लक्षात ठेवा. देवाबद्दल ऐकायचं म्हणल्यानंतर इतकं बास, बाकीच्या गप्पा गोष्टी त्याला आवडतच नाही. हे काय विनोद जोक बीक हे काय बोगस नाही, चला उठून आपल्या इथं. पण ही उलटी क्रिया होते. विनोदन जोक असेल इथं आणि देवचरित्र असेल बाहेर, हे का नाही. देवाचे चरित्र न आवडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, हे का नाही. विनोदाची कथा असली का मग गोड वाटतं, हे का नाही. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी, तुकाराम महाराज आंबारी काय म्हणे तुकाराम महाराज, हास्य लोकांच्या तोंडावर थुका. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी, का थुका, कारण जातो यमपुरी भोगावया. हे पुढं काय करणार आहे. तुकाराम महाराज म्हणले आता याला मजा वाटते, ऐकायला बिकायला सगळं बरं वाटतं, परंतु हा यमपुरीच भोगायला जाणार आहे, म्हणून याच्या तोंडावर आताच थुकून टाका. तुकाराम महाराज सांगून टाकलं. म्हणून तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगाव्या. असा प्रश्न निर्माण होतो, सुख म्हणजे काय. आपला सुखाचा विषय चालू आहे, परंतु व्यवहारात सुखाचे विषय अनेक प्रकारचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि प्रत्येकाचा विषय सुखाचा वेगळा आहे, है का नाही. काहीला बायका पोरात सुख वाटतंय, काहीला धन संपत्तीत सुख वाटतंय, काहीला राजकारणात सुख वाटतंय, काहीला वरवरच्या परमार्थात सुख वाटतंय, काहीला बायकात सुख वाटतंय, काहीला कशात सुख वाटतंय तर काहीला कशात सुख वाटतंय. हा प्रत्येक जीवाचा ज्याचा त्याचा विषय स्वतंत्र आहे, लक्षात ठेवा. परंतु हा झाला सांसारिक जीवाचा विषय, परंतु संत लोकांचा सुखाचा विषय मात्र सगळ्यांचा सारखाच असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी 2 ओव्यात सांगून ठेवलंय आपल्याला, किंबहुना सोये जीव आत्म्याशील आहे, तेथे जे होय तया नाम सुख. खरं सुख कुठे. किंबहुना सोये जीव आत्म्याशील आहे, त्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणले जीव शिवसम वाया तो दुर्गामी न घाली मन. जीवाचे शिवाचं मिलन ज्या ठिकाणी होऊन त्या ठिकाणचा ज्यावेळेस आपल्याला आनंद मिळतो ते खरं सुख आहे. एकाग्रता ज्यावेळेस होते आणि एकाग्रतेच्या टायमाला जे सुख प्राप्त होतं ते देवाचं सुख असतं, लक्षात ठेवा. ते सुख देवाचं आहे. मग तो विषय कोणता असो, एकाग्रतेच्या विषयात जे सुख प्राप्त होतं. तुमच्यासाठी सांगतो, ओशेने हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडला. मी आता इथं बोलत नाही ते, तिथं सुद्धा ते सुख प्राप्त होतं. त्याच्यासाठी एकाग्रता ज्या वेळेस होते ना, एकाग्रतेत ते सुख प्राप्त होतं. ते दुसरं तिसरं सुख कोणाचं नसून ते देवाचं सुख असतं, लक्षात ठेवा. म्हणून विषय आपल्याला वाटतोय ते याने सुख प्राप्त झालं आपल्याला, परंतु ते त्याचं सुख नाही, ते देवाचं सुख असतं, लक्षात ठेवा. हे देवाचं सुख आपल्याला प्राप्त व्हायसाठी म्हणून इथं सर्व संतांचा मात्र सुखांचा विषय एकच आहे आणि सर्व संतांचा सुख हा विषय देवच आहे. आपला देव विषय नाही. आपला विषयाचे विषय भरपूर आहेत, लागन तेवढे. कोणाला कशाचं सुख वाटतंय, कोणाला काय आहे की नाही. देवाचं सुख वाटलं पाहिजे, बाकीच्या गोष्टीतलं सुख काही कामाचं नाही. जरी तात्पुरतं मिळालं तर त्याच्यापासून परत तुम्हाला दुःखच भोगावं लागतं. तुम्हाला मगाशी मी सांगितलं, व्यवहारातले सुख असे तात्पुरतं सुख वाटतं, परंतु त्याच्यातून त्याला दुःखच प्राप्त होतं. म्हणून त्या सुखाचा विचार न करता आत्मसुखाचा विचार, देवाच्या सुखाचा विचार आपल्यात असला पाहिजे. म्हणूनच खऱ्या अर्थाने सुख ते गा किरीटी दावी जेल तुझं दिटी, जे आत्मेयाच्या भेटी जीवाशी होय ते खरं सुख आहे. आत्मेयाच्या भेटी जीवाशी, जीवाचं आत्म्याचं जिथं मिलन होतं
त्यावेळेस जे सुख प्राप्त होतं तेच सुख दुसरं तिसरं कोणाचं नसून ते देवाचं सुख असतं आणि ते सुखाचा विषय संतांचा आहे. संतांचा विषय सुखाचा कशाचं सुख मानायला तयार नाही. तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं आपण, मी मगाशी आहे का ना, याला वाटतं ते सुखी आहे, त्याला वाटतं ते सुखी आहे, त्याला वाटतं ते सुखी आहे. सुखी कोणीच नाही. हा, एखादा माणूस जर गेला ना श्रीमंताच्या घरी, हाल तुमचं बरं आहे हो, काय सगळं आयुष्य आराम सगळं, ते म्हणतो बाजारचा दिवस येऊ दे मग आमचे हाल पाय. त्या गाड्याचे पोरण बायकान त्यांचे कपडे लत्ते न आमकन धपकन बाजारान हाट त्यांचं मला पहिलं पुरं करावं लागत अगोदर. आणि तुम्हाला सुखी दिसतोय. बाजारच्या दिवशी आमचे हाल तुम्ही पाहिलेत का काय होते. हा, म्हणजे वास्तविक पाहता प्रत्येक जीवाला दुसरा माणूस सुखी दिसतो, परंतु हे सगळं संसारी सुख जे आहे ते दुःख भोगायला लावतच माणसाला. हे मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून सर्व सुख आहे संताजवळ, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत असे. ही तुमची अवस्था आहे. अवस्थेत जे खरं सुख आहे ना, अवस्था झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं ना तुम्हाला, ते बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणता येत नाही, असं ते सुख आहे. सर्व सुख ल्यालो हा कधीचा विषय माहिती आहे का? ज्यावेळेस अष्टसात्विक भाव होऊन विदेश स्थिती तयार होती त्यावेळेस तुझं म्हणणं आहे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कोणते अलंकार? ज्यावेळेस तुमच्या अंगावर सगळा घाम डबडबून येतो हे अलंकार तयार होतात. विदेश स्थिती तयार होत असताना जी क्रिया तयार होते त्याला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. हा, आणि मग आनंद निर्भय डुलत असे. कसा डुलतो त्यावेळेस तो? हा, जी तुमची अवस्था होते ना त्या अवस्थेतलं वर्णन ते केलंय. त्यावेळेस त्याला तो आनंद झालेला म्हणून त्याला बास दुःख हा विशेष त्याच्या पुढे शिल्लक राहिलेला नसतो. तो सगळ्या सुखाशी एकरूप झालेला असतो. म्हणून सर्व सुखाच्या लहरी. पुढं काय? हा, तुम्ही बोलायचं ना अधून मधून, म्हणजे मला बरं वाटतं तुम्ही ठिकाणार आहेत म्हणून, है का नाही? सर्व सुखाच्या लहरी. हा, ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानाबाई म्हणजे हा, आता तुम्ही लगेच ज्ञानेश्वर माऊली आळंदी लगेच डोक्यात येईल तुमचं. अरे ज्ञान, हे ज्ञान तुम्हाला झाल्यानंतर, ज्ञान म्हणजे हे अनुभवाचं ज्ञान आहे, अनुभवाच्या ज्ञानाचा विषय. आणि त्या अनुभवाचं ज्ञान झाल्यानंतर त्या लहरी तयार झाल्यानंतर मग तयार झाल्यानंतर तो आनंद आहे आणि ते सर्व सुखाचा आनंद आहे. लक्षात ठेवा, सर्व सुखाचा. आनंदाचे प्रकार आहेत. सर्व सुखाचा आनंद वेगळा आहे आणि तो सर्व सुखाचा आनंद म्हणजे यालाच म्हणले विदेश स्थितीत जात असताना त्यावेळी देहभान हरपून जातं. त्यावेळी त्याला काही आठवण राहत नाही, मी स्त्री आहे का पुरुष आहे, कुठं आहे, कोणाची बायको आहे, कोणाचा नवरा आहे, हे त्याला काही समजत नाही. त्यावेळेस तो खरा सुख आनंद प्राप्त होत असतो. ते इथं भगवंताने सांगून ठेवलेलं आहे. म्हणून सुख हेच एके ठाई बहुपायी संताच्या. सुख कोणापाशी? सुख कोणाजवळ भेटन तुम्हाला? हे सुख एक बहु, हा, सुख एके ठाई. हे सुख तुम्हाला एकाच ठिकाणी भेटन. कुठं? बहुपायी संतांच्या. ज्यावेळेस संतांची शरणागती करून अंतकरणापासून त्यांच्याशी एकरूप झाला का त्यावेळेस तुम्हाला ते सुख प्राप्त व्हायला सुरुवात होते. लक्षात ठेवा. म्हणून इथे सांगितलं अशांतस्य कुतम सुखम. गीतेमध्ये सांगितलं जिथं शांती आहे ना तिथं सुख आहे, जिथं शांतीच नाही ना तिथं सुख प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून संयम, शांतता, दया, क्षमा, शांती अंगी, तेथे देवाची वस्ती. आणि देवाची वस्ती तिथं सुख आहे. देव कुठं बी राहायला मोकळा नाही ना. देव कुठं राहीन? जिथं धर्म चालू आहे, जिथं शांती आहे, जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, अशा ठिकाणी देव थांबायला तयार आहे. बाकी कुठं बी थांबायला. जिथं चिडचिड खिडखिड काय लफडेन राडेन कुठं नाही, भांडण तंडण, नवरा नाही बायको नाही, कोण कोणाचं नाही, काय ते भांडणं कुठं नाही, एवढं असं असेल तर देव तिथं थांबायला तयार नाही. लक्षात ठेवा. म्हणून सगळे समाधानी आनंदी राहतात. याचा अर्थ तिथं देव आहे. देव जिथं आहे ना तिथंच हे सुख, समाधान, शांती, दया, क्षमा हे सगळं त्या ठिकाणी असतं. म्हणून दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखगामू, सुखी पुरुषोत्तमी असे जैसा. हा, जिथं दया या सगळ्या गोष्टी जिथं आहे ना. म्हणून भागवतामध्ये भगवंताला प्रसन्नतेचा एकमेव उपाय सांगितलेला आहे. भागवतमध्ये काय सांगितलं? भगवंताला प्रसन्न करायचं असेल
तर एकमेवाचा उपाय काय सांगितला? दया. दया असली पाहिजे. हा, एखाद्याला किती राग आला, क्रोध आला, तर त्याच्याबद्दल आपल्याला दया आली पाहिजे. बावळट झालं, येडं झालं, जाऊ दे, हो दे, कळण त्याला कधीतरी, कळण समजून येईन त्याला कधीतरी, चूक झाली आपली हे कळण त्याला कधीतरी. एवढी तरी आपल्यामध्ये दयाची भावना असली पाहिजे. एवढी जर भावना असेल तर त्याचा पश्चाताप त्याला होणारच आहे कधी ना कधी. हे आपल्याला कळलं नाही. ते बावळ झाल्यानंतर आपण डबल बावळ होती, जमाल तू असं बोलतो, पाहतो तो इकडं, नाम झालं, दया गेली, क्षमा गेली, शांती गेली. हा, दया क्षमा शांती अंगी तेथे देवाची वस्ती. म्हणून खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टयुती परोपकारे हा देहाचा विसर पडण्याची भगवंताची कृपा व्हायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताला शरण जावे लागते. आता आलो आपल्या विषयावर. आपण जे ओव्या घेतल्या आपण त्या विषयाकडे आलो. आपण काय सांगितलं? देहाचा विसर पडण्यासाठी भगवंताची कृपा आपल्यावर व्हावं लागते. भगवंताची कृपा झाल्याशिवाय संताला कृपा करता येत नाही. आणि भगवंताचा आदेश ऑर्डर त्या संताकडे येतो त्यावेळेस त्या जीवदशेवर उपकार संत करतात. वाटतं तेवढं सोपं नसतं, लक्षात ठेवा. भगवंताची अगोदर आपल्यावर कृपा झाली पाहिजे. म्हणून भगवंताची कृपा करण्यासाठी काय काय, म्हणून आज आपण त्या सेवेला घेतलेल्या ओव्यात त्यामध्ये ते सांगतात आपल्याला. म्हणून जो श्लोक आहे, सर्व धर्मान परित्याज्यम मामेकम शरण व्रजा अहं त्वा सर्व पापीभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. भगवंतांनी तिथं सांगितलेले सगळे इंद्रियाचे धर्म विसरला पाहिजे. हा, कानाचा धर्म ऐकणे, डोळ्याचा धर्म पाहणे, तोंडाचा धर्म बोलणे, हाताचा धर्म देणे घेणे, पायाचा धर्म चालणे. पायाचा धर्म कायसाठी वापर करायचा? मंदिरात जाण्यासाठी का? जिथं नाही जायला पाहिजे तिथं जायचं. दारूच्या अड्ड्यावर पायाचा धर्म. हा, आपला पायाचा धर्म मंदिराकडे जाण्यापेक्षा असेल का दारूच्या अड्ड्यावर जायला असायला पाहिजे, आहे का नाही? हाताचा धर्म दुसऱ्याला दान करायसाठी का दुसऱ्याची थोबाडीत द्यायसाठी असला पाहिजे. तोंडाचा धर्म दुसऱ्या संघ चांगलं बोलण्यासाठी का दुसऱ्या संघ वाईट बोलण्यासाठी. हे धर्म पाळता आले पाहिजे. कानाचा धर्म वाईट कोणी बोलायला लागल्यानंतर कान पाडून ऐकायचं का तिथून बाजूला निघून जायचं. पण माणसाला काही दुष्ट गोष्टी ऐकायची लय हौस राहते आणि ते आपलं वाटोळं करतात, लक्षात ठेवा. कोणी जर घाण सांगायला त्याच्यापेक्षा 1 मिनिटं बी थांबू नये माणसाने. पण घाण सांगायला लागला, दुसऱ्याबद्दल द्वेष करायला लागला का ते ऐकायला ज्याला बरं वाटतं ना त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून अशा घाण विचाराच्या माणसं संग बोलायचं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो कधी कधी मौन धरावं लागत. त्याला बोलून त्याचा नाश बी करायचं नाही, पण त्याला कळलं बी पाहिजे की आपला राग आलेला आहे, आपण फक्त बोलणं बंद करायचं. एवढं जरी मौन पाळलं तरी पनिशमेंट मोठी होत असते, लक्षात ठेवा. 2 तोंडात मारल्यापेक्षा बी, लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टी पारमार्थिक लोकांची विचारसरणीचे वेगळे विचार आहे, व्यवहारातल्या लोकांचे वेगळे विचार आहेत. तिकडून अरे म्हणलं की इकडून कार्य केलं की होई का तू इकलं की झोपली का झाली. हा, पण पारमार्थिक लोकांचा हा विषय नाही, लक्षात ठेवा. हा, तेवढी सहनशीलता, दया, क्षमा ही सगळी अंगात असली पाहिजे. म्हणून हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण परमार्थाचे विचारसंग एक होत नाही. तया अहम वाचा चित्त अंग देवनी शरण रिग महदोदेखी गांग रिगाले जायचे. पहा, आता त्या ओव्या सुरू झाल्या आपल्या. त्या ओव्यावर आपल्याला यायचं का? इथं शरणांगती कशी करायची ती सांगितलेली आहे. अहम वाचा चित्त अंग, काय काय द्यायचं? आपला अहंकार. अहम म्हणजे आपला अहंकार देऊन टाकायचा. हा, वाचा म्हणजे आपलं वाचा बंद करून टाकायची. असं काही अविचार यायला लागले का ते बंद करून टाका. चित्त, हा, चित्त बी देऊन टाका. चित्ताचा वापर तिथं करू नका, त्याच्यात चित्त घालू नका वाईट गोष्टी संग. आणि अंग बी देऊन टाका, शरीर बी देऊन टाका. त्याचं ह्या वाईट गोष्टीसाठी त्याचा उपयोग नाही, लक्षात ठेवा. म्हणून अहम वाचा चित्त अंग देऊनी शरण रिग, हे सगळं देऊन टाका. याच्याबद्दल आपल्याला काही वाटून देऊ नका. आणि हे करून परत उजूक देवाकडे शरण जायचं आपल्याला. आता तुम्ही हे जर सोडत राहिलं काय खाली, म्हणजे देहाचा भाग सोडून दिला, अहंकार सोडून दिला, हा, नंतर चित्त सोडून दिलं, वाचा बोलण्याचं ते बी टाकून दिलं, सगळं सोडून दिलं, अंग बी देऊन टाकलं, सगळं दिलं. आता काय राहिलं मग खाली?
अरे ते आत्मतत्व खाली शिल्लक राहिलं ना. अरे मग त्याच्या संग एकरूप व्हायचं ना आपल्याला, आणि त्यालाच धरायचं आपल्याला. मग ते सांगितलं देऊनी शरण रे, याचं बाजूला काढा हे सगळं गबाळ, आणि मग आपल्याला शरणागती करायची सांगितलेली. आणि हे गबाळ काढायचं लय अवघड काम नाही हो. तुम्हाला सगळं शिकिलंय ना, सोपं करून दिलंय ना, एकदा अनुभवात आणून बी दिलंय तुम्हाला. आणि एवढं करून ते जर तुम्ही रोज हँडल करत नसेल, त्याला आम्ही काय करणार आहे? तुम्ही जर मातीत गंजात नेऊन टाकल्यानंतर गंज बसून जर जाम झाला, तर गंज बसलेला लोखंडाला चुंबक काय काम करणार आहे? हा, गंज जर झाला त्याला, तर गंज झाल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे गंज धरायच्या आतमध्ये आपण सावध राहिलो पाहिजे ना, आहे का नाही? हा, अरे गंज धरायचे विषय असा आहे, नुसतं मातीनेच धरत नाही, तर हवाच्या प्रदूषणाने सुद्धा ते लोखंड अँगल गंज धरायला सुरुवात करतं. हे लोखंडाचे शेवटी याला सतत घाशीत पुशीत राहिलं ना, तरच त्या याचं गंज धरत नाही. नाही तर एकदा गंज धरला का मग तो काही जुमानालाच तयार होत नाही कायला. लक्षात ठेवा. म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून काय करायचं सांगितलं? पै आपले भेदेविन. आपल्याला भेद काय यायचा आहे? हे इकडून स्त्रिया आहेत आणि तुम्ही इकडून पुरुष आहे. हे कायमुळं झालंय? स्त्रियांक कायमुळं पुरुष झाले? हे डबडं बॉक्स टर्पल हे याच्यामुळं ह्या स्त्रिया झाल्या आणि आपण झालो पुरुष, हे डबड्यामुळं. परंतु याच्या आतमध्ये मात्र आत्मचैतन्य मात्र सगळ्यामध्ये सारखंच आहे. बायांत बी आत्मा आहे, पुरुषात बी आत्माच आहे. हे वेगळं आत्मतत्व काही वेगळं नाही, शरीर वेगळं आहे, परंतु आत्मतत्व मात्र सगळं चैतन्य मात्र सगळ्यामध्ये ते सारखंच आहे. लहान असो, म्हातारा असो, नवतरण असो, कसा असो, कोणी असो, कोणत्या जातीचा असो, कोणी असो, त्याच्यात मात्र आत्मचैतन्य सगळ्यामध्ये सारखं आहे. द्वेष हा शरीराचा आहे, मन बुद्धी चित्ताचा द्वेष असेल कदाचित, पण मात्र आत्मचैतन्य मात्र सगळ्यामध्ये सारखंच आहे. लक्षात ठेवा. हे समविचार आपल्यात यायला पाहिजे, सारखे विचार यायला पाहिजे. याचा अर्थ समविचार येत नाही, याचा अर्थ त्याचं चित्त विचित्त होऊन त्या काही विनाशाच्या गोष्टीकडे जायला लागल्यानंतर ह्या गोष्टीच्या विचित्रपणा तयार होत असतो. लक्षात ठेवा. म्हणून पै आपले भेदेविन माझे जाणे जे कपन, तयाचे नाव मज शरण येणे गा. ही एक शरणागतीची पद्धत सांगितली. कसं शरण जायचं? देहाचा विचार न करता शरण जायचं. हा, त्याच्यानंतर दुसरी शरणागतीचा विषय समजून सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक दृष्टांत सांगितले. पहा, मनोनी घटाची न नाशी, गगनी गगन प्रवशी. हा, घट म्हणजे तुम्हाला जर त्याच्यात आकाश दिसत असेल आणि ते आकाश जर त्या आकाशासंग जर पाठवायचं असेल, तर तुम्हाला त्या घटातलं आकाश तिथं जर पाठवायचं असेल, तर ते घट तुम्हाला काय करावं लागेल? फोडावं लागेल. फोडावं लागेल म्हणजे याचं अस्तित्व संपावं लागेल. तसं तुमच्यामध्ये असलेलं आत्मस्वरूप आहे आणि तुमच्यामध्ये जीव आहे. ह्या जीवाला जर आत्मस्वरूपात जायचं असेल तर देहाला विसरावं लागेल, आणि देह विसरल्यानंतर मग मात्र तुम्ही आत्मस्वरूपात जाता. आणि मग आत्मस्वरूपात जर गेला तर आत्मस्वरूपाकडून परत परमात्म्याच्या स्वरूपात जाता. आत्मस्वरूप हे मर्यादित आहे आणि परमात्मा स्वरूप हे व्याप्त गतीने आहे. लक्षात ठेवा. आत्मा हा मर्यादित आहे आणि परमात्मा हा विशाल आहे. म्हणून मर्यादित असलेली गोष्ट विशाल गोष्टी संग एकरूप करायची असेल तर मग मात्र त्याला आत्मस्वरूपातूनच परमात्म्य स्वरूपात जावं लागेल. आणि आत्मस्वरूपात यासाठी घटाला विसरावं लागेल, या देहाला विसरावं लागेल, आणि मग आत्मस्वरूपात तुम्ही आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथं सांगितलेलं आहे वास्तविक पाहता, पै हा मनोनी घटाची न नाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐके करी. घट फुटला म्हणजे घट आकाश कुठं जातं? महाआकाशात. घट आकाश म्हणजे हे अंशात्मक आहे, आपलं अंशात्मक आहे. घट आकाश हे अंशात्मक आहे आणि अंशी मात्र महाआकाश आहे. म्हणून अंशाकडून आपल्याला अंशीकडे जायचं आहे, अंशाकडून आपल्याला अंशीकडे जायचं आहे. मग अंशीकडे जर जायचं असेल तर आपल्याला घट आकाश फुटल्यानंतर, देहाचा संबंध सुटल्यानंतर त्याच्यातला आत्मा परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होतो. सरळ सरळ हे मी नाही सांगत तुम्हाला, हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ज्ञानाचे सागर त्यांनी हे आपल्याला सांगितलं. फक्त आपल्याला समजलेलं आहे नेमकी ही काय क्रिया आहे, आणि ती क्रिया झाली म्हणजे तुम्ही यशस्वी झाले जीवनामध्ये. याच्यापेक्षा वेगळं काय आहे? संतांनी कोणते अनुभव वेगळे घेतलेत का? हेच अनुभव आहेत.
हेच अनुभवाशी एकनिष्ठ होऊन त्याच्याशी संबंध एकत्र एक विचाराने त्या शेवटपर्यंत राहिले, म्हणून ते देव झाले. देव पाहायशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. देव होणं म्हणजे फार अवघड गोष्ट नाही, सद्गुरू मिळाल्यानंतर सोपी गोष्ट आहे. फक्त त्याच्या संग एकनिष्ठ राहावं लागतं. त्यांच्याबद्दल जर मनात संशय दचपच तयार होत असेल तर कुठंतरी सुरुंग लागलेला आहे आपल्याला. कोणता तरी दुष्टाचा, दुश्मनाचा, कोणत्या तरी शत्रूने आपल्यावर घात केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपला ते एक गुप्त शत्रू आहे प्रत्येकामध्ये. तुम्हाला ते कुत्रे माहिती आहेत का? कुत्रे, काही कुत्रे कसे माहित का, ते भोकत बी नाही, आरडत बी नाही, जाऊन गपचिप धरतात. काही कुत्रे कसे आहेत, ते आरडत नाही, भोकत नाही, पण काय करते ते डायरेक्ट जाऊन गपचिप धरतात. असे कुत्रे पाहिले का तुम्ही कधी? हा आहे ना. हा ते कुत्रे काही तुम्हाला ज्यावेळेस ते धरलं त्यावेळेस तुम्हाला समजत आहे, तर तुम्हाला ते कळतच नाही. लक्षात ठेवा, असे कुत्रे आहेत काही. हा मग त्या कुत्र्याच्या तावडीत आपण सापडायचं नाही. लक्षात ठेवा, असे आपले ते कुत्र आहे प्रत्येकात बरं का. हा मी नाही सांगणार, तुम्ही समजून घ्यायचा विषय. ते कुत्र्याने का धरलं आपल्याला, त्यांनी पकडच समजा आपल्याला. लक्षात ठेवा, म्हणून त्याच्या तावडीत आपण सापडायचं नाही. लक्षात ठेवा, म्हणून हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून इथं सांगितलंय काय, म्हणून घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, हा मज शरण येणे तैसे ऐक्य करी. एकाग्रता साधण्यासाठी मला ही शरण येण्याची पद्धत आहे, या पद्धतीने मला शरण यायचंय. म्हणून आज शरणागतीच्या विषयाच्या ओव्या मुद्दाम घेतलेल्या आहेत. बरेच दिवस झाले ह्या विषयावर आता परत आपण बोललेलं नाही, म्हणून परत आठवण करून द्यायची आपल्याला. आठवण केल्यानंतर नेमकी परमार्थात आपल्याला काय करायचं आहे, नेमकी साध्य काय करायचं आहे, साध्य साधून करून आपल्याला नेमकी काय प्राप्त करायचं आहे हे तर कळलं पाहिजे. कळल्यानंतर निर्णय, मग ठाव, मग भानगडीन. ते मग कळलंच नाही, विसरूनच गेल्यानंतर मग ते सगळा गोंधळच होतो आपला. म्हणून हे कळण्यासाठी आपल्याला खरं आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं या ठिकाणी घेतला तुकाराम महाराजांनी, का मला याच्यासाठी मात्र विधेय स्थिती प्राप्त झाल्याशिवाय हे सुख मला प्राप्त होणार नाही. आणि हे सुख प्राप्त होण्यासाठी देवा माझ्यावर एवढाच उपकार करा का मला विधेय स्थितीत नेऊन घाला. एवढं काम तुकाराम महाराज म्हणतात. आपण आता थोडक्यात साधू संतांचे विचार पाहू. साधू संत सुद्धा हे कसे पहा, देव पाहावयाशी गेलो आणि देवाचे होऊन ठेवलं, यांचा बी विचार थोडा करू ना आपण. त्यांनी काय केलं आपल्यापेक्षा वेगळं? साधू संतांनी नेमके कस काय देव झाले हे? हा, आणि आपण का म्हणू आहे ना एवढं यांना देतो तरी. हा, आणि देव हे झाले, आपण ते जर एकच करतो तर मग आपण का म्हणून देव होई ना. आपण होणार आहे, पण टाइम आहे. हे देहाची जोपर्यंत बॉडीला धरून आहे तोपर्यंत नाही, याच्या नंतरचा विषय आपला सुरू होणार आहे. पण तोपर्यंत दम धरला पाहिजे ना. हा, देह संपायच्या अगोदर जर जीव सोडून दिला तर काय उपयोग नाही. देह संपायच्या अगोदर नाही सोडायचा विषय, देह संपल्यानंतर सोडायचा विषय. आणि देहाला सुद्धा मर्यादा आहे, आयुष्य आहे. आणि तेवढं आयुष्यापर्यंत त्याला देहाला जगावंच लागणार आहे. तोपर्यंत त्याला दुःख भोगावंच लागणार आहे. हे सुख केलेल्या कर्माचे फळं भोगावंच लागणार आहे. केले कर्म ते भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. हे कर्माचे भोग भोगण्यासाठी आपल्याला देह आहे. आणि हे कर्माचे भोग संपल्याशिवाय तुम्हाला मृत्यू नाही. किती काही जरी झालं तुम्हाला कोणी मारू शकत नाही, आणि तुम्ही मारणार बी नाही. जोपर्यंत भोग आहे तोपर्यंत भोगायचे, आणि भोग संपल्यानंतर तुम्हाला कोणी ठेवायला बी मोकळं नाही. कारण हे भोगासाठी ठेवलेलं आहे, आपल्याला भोगायसाठी ठेवलंय. मागच्या जन्मात केलेले कुठं भोगायसाठी आपल्याला हे जन्म ठेवलेलं आहे. हा, कोणी काही करत नाही, आपणच केलेले कुठं आपणच फेडितोय. लक्षात ठेवा, याच्या त्याच्या नावाने बोटं मोडायचं काहीच कारण नाही. हे आपले कर्म आपल्यालाच भोगावं लागत, दुसऱ्याचं काहीच नसतं याच्यामध्ये. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला एक विषय पाहायचा. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो. प्रभू रामचंद्र हे देव झाले का, होते का देव झाले? अवताराला आले प्रभू रामचंद्र, बरोबर. परंतु त्यांना बी गुरु करावं लागले. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाविले. रामाचे गुरु वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषीने त्या प्रभू रामचंद्रावर क्रिया करून विधेय स्थितीत नेऊन घातले. त्याशिवाय त्यांना देव पण प्राप्त झालं नाही. काय केलंय तुम्हाला सद्गुरूने तुमच्या? वेगळं काही केलंय का? तेच केलंय ना. आणि ते समजून घ्यायचं ना. जे प्रभू रामचंद्राला
त्यांच्या गुरुने जी क्रिया केली तीच क्रिया सद्गुरूंनी केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मग आपलं कर्म भोगेपर्यंत आपण नंतर मात्र आपण भगवंताच्या स्वरूपातच जाणार आहे. एवढं तर दम असला पाहिजे ना आपल्यामध्ये. आपलं काय खरंय. हा बिन तोंडाचे लोक म्हणते काय दिलं आपल्याला बाबाने काय गठुड्या आणून बांधून द्यायचे काही. हा काय द्यायचं काय घ्यायचं कळलं पाहिजे का नाही. काय मागायचं काय नाही. बाबा महाराज लोक संतन काय देत नाही. आणि जे अपेक्षित आहे त्यांच्या हे नाशक जर मागत असेल तर याची इतकं घाण कोणीच नाही. लक्षात ठेवा. संतांना काय मागायचे, देवाला काय मागायचे, संतांनी काय मागितलं. तुकाराम महाराज काय मागू राहिले आजच्या अभंगात तुम्हाला लक्षात आलं का. एवढंच मागितलं मला देवा विदेश स्थितीत नेऊन घाल. देव म्हणलं तुकाराम महाराज म्हणलं का नाही काय नाही माया भाकरी पोह्याच्या वाचून बायका मारायला लागल्या पोहरं मारायला लागली. देवा मला काहीतरी गवाळडी असं कर असं काय म्हणलं का तुकाराम महाराज. हा काय नाही जे आहे ते व्हायचं ते होणार. जे म्हणतो काय व्हायचे हो दे पण मला मात्र तुझ्यापाशी राहून दे. दुसरं काय मागितलेलं आहे संतांनी काय मागितलेलं आहे लक्षात ठेवा. म्हणून वशिष्ठ ऋषीकडून प्रभू रामचंद्राला मिळालंय. भगवान कृष्णाला कोण मिळालंय. हा राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठमुळे कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म सांदीपनी ऋषींनी सुद्धा भगवान कृष्णाची बी विदेश स्थिती केली. नंतर मग त्याला देव पण प्राप्त झाले. विदेश स्थितीत घातल्याशिवाय देवाला सुद्धा ते झालं नाही. अरे अर्जुनाची तीच गंमत झाली. अर्जुन जोपर्यंत युद्धाला तयार होत नव्हता मी ह्या लोकांना मारून माझे नातेवाईक मारून मला युद्ध जिंकून काय मिळायचं असं मला देव म्हणला अरे तू क्षत्रिय कुळात जन्माला आलेला आहे. पुढं अधर्म चाललेला आहे. अधर्माचा नाश करायचा असेल तर क्षत्रिय कुळाचं कामच ते आहे का त्यांच्यासाठी तुमची नियुक्ती केली आहे. आणि शिवाय त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तू त्यांना मारणारा कोणी नसून तू निमित्त कारण आहे. तुझ्या आतमध्ये मीच आहे आणि ते काम करायचं आहे. अधर्माचा नाश करायचा आहे. आणि मग हे गीता ज्ञान अर्जुनाला सगळं समजून सांगितल्यामुळं तू दुसरा तिसरा कोणी नसून मीच आत्मा तुझ्यात आहे आणि माझ्यात बी आहे. आणि तू करणारा नसून तो आत्मा ते तत्व करणार आहे. मग तुझ्यावर दोष आणि तुला पाप लागायचं काय कारण आहे त्याचं. तू ज्यावेळेस द्वैतात जातो त्यावेळेस तू तुझ्या अंगावर ओढून घेतो मला पाप लागन मला पाप लागन. अरे तू जर आत्मतत्वाशी एकरूप आहे तर तुला पाप लागायचं काय कारण आहे. हे गीता ज्ञान सगळं अर्जुनाला समजून सांगितलं. त्यावेळेस अर्जुन तयार झाला. आणि मग अर्जुनाला कसं केलं तुम्हाला माहिती आहे का. ही जी अर्जुनाला विधेय स्थिती प्राप्त करून दिली ह्या हृदयची त्या हृदयी घातले द्वैत नमोडिता आपणा ऐसे केले. आलिंगन दिलं अर्जुनाला कोणी भगवान कृष्णाने. आलिंगन दिल्यानंतर मग त्याला विधेय स्थिती प्राप्त झाली. आणि मग त्याला कळायला लागलं आणि मग तो युद्धाला तयार झाला. हे तोवर नाही कळत. हे जोपर्यंत नामदेव महाराजांची हीच तऱ्हा झाली जोपर्यंत डोक्यावर सद्गुरू हात ठेवून ती कृपा करत नाही तोपर्यंत काही कळत नाही. हेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलं. अजून भगवान श्रीकृष्णाने कोणाला केलं तुम्हाला माहिती आहे का. कधी केलं. भागवत ग्रंथ ज्यांनी चांगला वाचला ज्यांच्या लक्षात त्यांना कळलं असेल. हा कधी केलं. उद्धवाला ज्यावेळेस गोकुळामधून भगवान श्रीकृष्ण कुठं चालला मथुरेला चालला त्यावेळेस सगळा गोकुळवासी सगळे आरडाओरड. त्यावेळेसची स्थिती फार वेगळी भयान करून टाकली. आणि त्यावेळेस उद्धव सुद्धा निघाला कोणा सांग कृष्ण सांग. पण त्यावेळेस कृष्णाने उद्धवाला समजून सांगितलं अरे मी तुझ्यात पण आहे ना माझ्या संघात यायला पाहिजे असं काय काम आहे तुझं. त्या डोक्यावर हात ठेवला विदेश स्थितीत नेऊन घातलं. नंतर त्याला कळलं की देव माझ्यात बी आहे. आणि मग त्यावेळेस तो मागं फिरला आणि मग त्यावेळेस ते करायला लागला. त्यावेळेस त्याला बोध झाला देवाचं लक्षात ठेवा. तोवर त्याला बी कळाला नव्हता. विदेश स्थितीत नेऊन घातला त्याला कोणला उद्धवला कोणी भगवान कृष्णाने. त्यावेळेसच कळलं. काय केलंय तुम्हाला वेगळं काय केलं. तुम्हाला नेलं नाही का विदेश स्थितीत गेले नाही का तुम्ही. पण तुम्ही त्याला धरून राहायला पाहिजे ना. जे भगवंताला आतापर्यंत जेवढे ऋषी मुनी परंपरेतून जे चालत आले त्याच्यापेक्षा वेगळं काय केलंय तेच केलेलं आहे. म्हणून ते सांगितलंय हा आत्री ऋषी हा विष्णू भगवंताकडून ब्रह्मदेवाला कळलं आणि ब्रह्मदेवाकडून आत्री ऋषीकडे गेलं. आणि आत्री ऋषीने कोणावर उपकार केला दत्तात्रय भगवंत त्यांचा मुलगा दत्तात्रय भगवंत आत्री ऋषीचा मुलगा. म्हणून दत्तात्रय भगवंतावर ती कृपा केली.
त्यावेळी सुद्धा विदेश स्थिती केली त्यांची, त्यावेळेसच त्यांना ते ज्ञान झालं, तोवर ते ज्ञान होत नाही, लक्षात ठेवा. अत्रि ऋषीकडून दत्तात्रय भगवंताला केलं, आणि दत्तात्रय भगवंताकडून कोणाला गेलं? यदुराजा. यदुराजाला आलिंगन दिलंय दत्तात्रय भगवंतांनी. त्यावेळेस यदुराजाला मी कोण आहे हे कळलं, त्याशिवाय कळत नाही माणसाला. आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राने हनुमंताला सुद्धा केलेलं आहे, लक्षात ठेवा. ही जी आलिंगनाची क्रिया आहे, याच्यातून पाय उचलला, पाय उचलला, खालून पिंड निघायची. मग नामदेव वाढले, काय वाटतं अगोदर नामदेव वाढले, हे काय याला दूर करायचं काय, हे तो देवा डोकर पाय घेऊन बसला, याला दूर करायचं. मग ते म्हणलं मा पाय तर उचलून पाय जिथं जागा आहे तिथे ठेव, म्हणजे ठेवायला गेला का खालून पिंड निघायची. मग ते नामदेव महाराज कळलं का रे बा हे बात कुछ तरी आला गे. मग ते मला नाम्या माग वय माग नंतर मग ते त्याला गारवाडा पाहिजे, आणि मग त्याला जवळ घेतलं, त्याला आलिंगन दिला, डोक्यावर हात ठेवला, मग त्याच्या ट्रान्सफर झाला, आणि मग त्याला कळालं तुमचं काय वेगळं केलंय. अरे ज्या संत ऋषी महात्मे त्यांनी जे केलं तेच तुम्हाला केलं. तीच परंपरा विष्णू भगवंतापर्यंत पासून तर आपल्यापर्यंत चालत आलेली, त्याच परंपरेने तेच काम चाललेलं, वेगळं काय केलंय तुम्हाला. आणि याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे, याच्यापेक्षा तुम्ही काय मागायला पाहिजे. तुम्ही जर धन संपत्ती पैसे ते मरणार पर्यंत पुरणार आहे का तुम्हाला शेवटपर्यंत, आणि जरी आज ते पुरले तरी तुम्ही त्याच्यात चूक मिळणार आहे का तुम्हाला, त्याच्यातून दुःखच प्राप्त होणार, लक्षात ठेवा. तर मोठे तुम्ही जर सोने चांदीवाले झाले, सगळं जर झालं, दरोडा पाडा वाचली ती एकदम बरं आहे. हा ते बी आपल्या मालिकेमुळेच वाचले, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मालिका नसती ना तिथं त्यावेळेस कळलं असतं. कशासाठी सांगतो मी तुम्हाला, काय द्यायला पाहिजे तुम्हाला, तुम्ही काय मागायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, याच्यासाठी अविचार आपल्या डोक्यात आल्यानंतर काहीतरी करतो माणूस, काहीतरी बोलून जातो, आणि त्याचे परिणाम मात्र दुःखाला भोगायला होतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, जे अज्ञानी जीव आहे ते अज्ञानी जीवावर त्याचे परिणाम होतात. म्हणजे चालू असलेल्या गाडीची खीळ काढून घ्यायची, मग चाक मोडल्यानंतर गाडी पलटी झाल्यानंतर त्याची दुखापती होणारच आहे. हा, परंतु अशा लोकांपासून, कानखीळ काढणाऱ्यापासून त्यांना म्हणायचं नाही, बोलायचं नाही, पण सावध ठेवायचं की हे कानखीळ काढणारे, कानखीळ काढणारे लक्षात आले पाहिजे. आणि त्याच्यापासून आपण सावध राहायचं, त्यांच्या भरोश्यावर राहायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून पहा ना, सगळं किती सांगितलंय. दत्तात्रय भगवंताकडून जनार्दन स्वामीला मिळालंय, जनार्दन स्वामीकडून एकनाथ महाराजाला मिळालंय. हा, सगळ्या संतांनी ही प्रक्रिया केलेली आहे, हेच याचीच अनुभव घेतलेले, वेगळं काहीच नाही. हे ग्रंथाचं, शास्त्राचं हे ज्ञान, योगाचं ज्ञान, हे ज्ञान हा अवंतर विषय वेगळा आहे, परंतु मूळ प्रक्रिया मात्र हीच आहे, लक्षात ठेवा. याच्यापेक्षा वेगळं काय नाही. कमी अधिक ज्ञानी पंडित कमी अधिक असेल, पण जे अनुभूतीचं जे ज्ञान आहे ते मात्र समानत्व सारखं आहे. ते पहिलं होतं, आता आहे, आणि नंतर बी राहणार आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे, हेच सगळं सत्य आहे. आणि हे शास्त्र ग्रंथ सगळे वेद सगळं मिळून हे सांगतात, वेगळं काहीच नाही. आणि ते असून जर आपला कधी कधी गैरविश्वास जर होत असेल तर मग त्याला दुर्भाग्य म्हणावं लागेल आपल्याला. म्हणून खऱ्या अर्थाने आज ज्या ओव्या आपण घेतलेल्या आहेत त्या ओव्याचंच जे निमित्त होतं ती शरणागतीच्या ओव्या आहेत. आणि शरणागती कशासाठी करायची, विधेय स्थिती प्राप्त होण्यासाठी. विधेय स्थिती प्राप्त कशाला करायची, तर भगवंताचं आपल्याला सुख प्राप्त होण्यासाठी. आणि सुख प्राप्त कशासाठी करायचं, का आपल्या जीवाचं भवितव्य घडून आपल्याला त्या परमात्म्याच्या स्वरूपात विलीन व्हायचं, एवढाच परमार्थाचा खरा उद्देश आहे. आणि एवढं जरी झालं तर आपल्या नरदेहाचं इति कर्तव्य पूर्ण होतंय. आणि तेवढ्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा, याच्यापेक्षा दुसरं डोकं लावायचं नाही. डोकं लावायला आलं तर त्याचं डोकं फोडल्याशिवाय तुम्ही राहायचं नाही, किंवा त्याचा विषय कट करून टाकून त्याच्या विषय तर होऊन द्यायचं नाही. एवढ्या गोष्टींनी राहिले तर तुम्ही टिकून राहाल. दुश्मन शत्रू वेगळ्या पद्धतीने, जवळचे आपचे मित्र कोणी जवळ म्हणून येतील, आणि तुमच्या दुर्बुद्धी घालून जर बुद्धीचा वेगळा वापर करायला लागले कोणी, तर तिथं आपण सावध असलं पाहिजे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. अशा पद्धतीने म्हणून आजचा हा सत्संग दिवाळी भेटीच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत आलो. तुम्ही एकत्र सगळेजण आलेत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जे आले ते भगवंताचे झाले होणार,
आणि जे नाही आले ते गैरहजेरीतलेच राहणार आणि गैरहजरच राहणार. त्याचा काही विलाज आपल्याजवळ नाही. ते त्यांचं त्यांचं प्रारब्ध कर्म आहे. प्रारब्धाची भोग त्याला भोगावं लागतात. म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा सत्संगामधून आपल्याला बोध जो घ्यायचा, ते मला जे वाटलं योग्य का आता इथं काय गरज आहे, काय होतंय, काय चाललंय, काय करतंय, कोण काय करतं, कसं विचलित अविचलित लोक होतात, जवळ येऊन खरं कळून जर त्याच्यापासून बाजूला होतात, तर याच्यासाठी काय करावं याच्या विचाराच्या निमित्ताने, खऱ्या अर्थाने दिवाळी भेटीच्या निमित्ताने तुम्हाला एकत्र आणून या दृष्टीचे भगवंताची प्रक्रिया तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून पोहोचलेली आहे. त्याबद्दल तुम्ही सर्वजण उपस्थित राहून सगळ्याला धन्यवाद देतो. आणि नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं भरभराटी जावो. आणि आपल्या गोष्टीत दुःख वगैरे हे गोष्टी कर्मानुसार येतात, त्याचा काही भ्यायचं कारण नाही. नामावर आरूढ राहा, पक्के राहा. ज्या त्या पद्धतीने ज्याचा त्याचा विचार करून खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं जीवनातलं जे सार करायला आहे त्याच्या संग एकरूप राहायचं आहे. मरणार तर प्रत्येक जणाचे आज नाही उद्या कधीतरी जावंच लागणार आहे. आणि ज्यावेळेस जायचं त्यावेळेस कोणी थांबून ठेवणार नाही, आणि ज्यावेळेस जायचं नाही त्यावेळेस बळजबरीने कोणी पाठवणार नाही. हे डोक्यात ठेवा. घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. ज्याला मरायचं भेव बंद झालेलं आहे ना, त्याला कशालाच भ्यायचं कारण येत नाही. असा मरणार आहे, तसा मरणार आहे, कसा मरणार आहे, किती लपून बसा, कुठं काही करा, ज्यावेळेस जायचं त्यावेळेस तुम्हाला कोणी ठेवणार नाही. त्याच्यामुळं त्याला भ्यायचंच काम नाही. एक दिवस आपल्याला जायचंच आहे, जायचं त्याच्यात काय विषय. म्हणून नामाने एकरूप होऊन त्याच्या संग जर आपण गेलो तर ते आपल्या जीवनाचा खरा फायदा आहे. एवढं डोक्यात ठेवा आणि हे चालू द्या. जे आपल्याला मिळालं आहे ते सत्य आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगायची, ज्यांच्या कृपेमुळं आपल्यापर्यंत हे ज्ञान आलेलं आहे, असे संत सच्चिदानंद श्रीपाद बाबांची पुण्यतिथी 16 1 मेला आलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपलं जानेवारी, मेच म्हणलो मी, 1 जानेवारीला आहे. बरं तुम्ही सावध आहे याचा अर्थ. हां, तर 1 जानेवारीला आलेला आहे. 1 डिसेंबर 31 संपल्यानंतर तर लगेच ते कार्यक्रम होणार आहे. 25 तारखेपासून 25 डिसेंबरपासून आपला चिंतन सप्तेचा विषय सुरू होणार आहे. आणि शिवाय ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या सालाबतप्रमाणे आपल्याला जी वर्गणी वगैरे जी सांगितलेली आहे ती वेळेत आपल्याला द्यायची. आता त्याची मीटिंग उद्याच्या एकादशीला 2 तारखेला मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं. आपले मेन कार्यकर्ते जे आहेत त्या दृष्टीने तुमचा पाथर्डी विभागातले त्या लोकातले कमीत कमी 5-6 लोक तरी 7-8 लोक त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुमची उपस्थिती गरजेची असते. एकमेकाला सांगून सुविधा सुविचार सुविधा त्या पद्धतीने त्या ठिकाणी विचार केले जातात. आणि त्या पद्धतीने आपल्याला हे परमार्थात टिकून राहायचं आहे, शेवटपर्यंत करायचं आहे. या गोष्टींनी सगळ्याला एकत्र आणून ही विचार संगतीचं कार्य आपल्याला करावं लागतं. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला योगदान आपलं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि हे योगदान करत करत आपल्याला धर्मकार्यात टिकून राहून सद्गुरूच्या विचारसंग एकरूप राहून आपल्याचा शेवट आपल्याला भगवंत संघ एकरूप करायचा, हे विचाराने आपल्याला एकत्र राहायचं आहे. यासाठी सर्वांनी मात्र सगळ्यांनी एकनिष्ठेने बाबाच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहायचं आहे, हे सगळ्याला सूचना देतो. आणि या पद्धतीने आपला कार्यक्रम आता चालू झालेला आहे. दिवाळी भेटीचा कार्यक्रम माझा चालू झाला आहे. पूर्ण 1 महिना मी बाहेर आहे. 1-1.5 महिना, 1 महिनाभर मला 1 दिवस सुट्टी नाही. तर रोज इकडं तिकडं जावं लागतं. नांदेड बिंदेड तिकडं ते काय ते हिंगोली, आता नवीन साधक आपलं तिकडे हिंगोलीच्या तिकडं तयार झालेले आहेत, तिकडं सुद्धा जायचं आहे. हिंगोली नांदेड वगैरे तिकडं या पद्धतीने आपला सगळा मोठा कार्यभार चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याने आपले मित्र सगळ्याला समजून सांगायचं. एखादा चुकीचं गायडन्स करायला लागला त्याला दुरुस्त करायचं काम करायचं. आणि नाहीच दुरुस्त झाला, नासका सगळा आतून जर साडलेला असला त्याला काढून बाहेर फेकून द्यायचं. का त्याच्यामुळं आपली आढी काय खराब व्हायला लागली तर मग मात्र त्या नासक्या कांद्याला बाहेर काढायचं. 1-2 टर्पला काढून पाहिजे अगोदर, जमला लागला सुधारला तर सुधरून घ्यायचं. आणि नाही सुधारला तर एकदम काढून फेकून द्यायचा. परत त्याचं घेणं नाही देणं नाही. परंतु त्याला धरून त्याचाच विचार रात्रंदिवस करून आपल्याला बी घाण करून घ्यायचं नाही. त्याचा विचार सोडून द्यायचा, संपलं. त्याच्या कर्मात नसेल त्याला कोण काय करणार आहे, भाग्यात नसेल त्याचं कोण काय करणार आहे. दुष्टाच्या नादी लागून जर विचारत जात असेल तर त्याचा आपण त्याला काय करणार आहे. म्हणून या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करून तुम्हाला आम्हाला सगळ्या मिळून हे भगवंताचं कार्य आपलं स्वतःचा उद्धार करून जगाचा आपल्याबरोबर उद्धार करायचा आहे, हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ठेवून हेच खरं सगळ्यात मोठं कार्य आहे आपल्यात. आणि ती संधी आपल्याला प्रत्येकाला प्राप्त करून दिलेली आहे. ती प्राप्त करून आपल्या जन्माचा उद्धार करून घेऊन
आपण जर जगाच्या कल्याणासाठी काही गोष्टी करायला लागलो, जगाला जर करायला लागलो, तर देवाला आपण आवडणार आहे. देवाला आवडायसाठी तरी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे. आपण देवाला आवडायचं म्हणून देवासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या जर आपण मनापासून जर केल्या तर निश्चित आपण देवाला आवडणार आहे. लक्षात ठेवा, देव तुमचे कर्म काही पाहत नाही, तुमच्यातला भाव पाहतो देव. भावाला महत्व आहे. तुम्ही कर्म काय करता, तुम्हाला माहिती आहे का, देवाने वेश्याचा बी उद्धार केलेला आहे, परंतु देवाने किंमत कशाला दिली आहे का नाही? देवाने किंमत कशाला दिली आहे? भावाला किंमत दिली आहे का नाही? एका दृष्टांतामध्ये सांगितले, 2 जण होते, ते पंढरपूरला निघाले आणि मध्ये एवढं वादळ झालं, त्याच्यानंतर दोघांची फुटाफूट झाली. एक गेला तमाशात आणि एक गेला कीर्तनात इकडं मंदिरात. आता तमाशावाला विचार करतो, ह्यो मंदिरात गेला असन, तिथं अभंग चालू असेल, कीर्तन चालू असन. कोण विचार करतो? तमाशात गेला. ह्यो विचार काय करतो? इकडं मंदिरात गेला, शाळेला आपला मित्र तिकडं तमाशात गेला असन, तिकडं काय बाया नाचत असत्यान, काय काय तिकडं चालू असन, म्हणजे देवापाशी गेला. आता एका दोघं मेले, संघच मिळेल. ती एकाला आला यम न्यायला आणि एकाला आला देव न्यायला. आता तमाशात जो गेला तर त्याला न्यायला कोण? देव गेला. आणि ह्यो मंदिराकडे गेला, कीर्तनाकडे गेला, त्याला न्यायला यम आले. ही काय भानगड झाली? ही भानगड, याचं लक्ष तिकडं होतं, हे जरी इकडं होता. म्हणजे देवानी किंमत काय दिली माहिती आहे का? तुमचा भाव काय, त्या भावाला किंमत दिली. आणि ह्यो जरी तमाशात होतो पण याचं लक्ष देवाकडे होतं, आणि म्हणून ते देव त्याला न्यायला गेला तमाशातल्या वाल्याला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कर्म काय करता याला किंमत नाही, तुम्ही तुमचा भावात काय आहे, भाव कसा आहे याला किंमत आहे. म्हणून मी एक तुम्हाला चालता दृष्टांत सांगून टाकला. म्हणून आपल्या भावाला किंमत आहे. आपला भाव, श्रद्धा, विश्वास, संत, सद्गुरू, देव याच्यात काही बदल झाला नाही पाहिजे. कोणी काही कुठं नाही करू, काय करू, तरी पण याच्यात आपला बदल नाही झाला पाहिजे. बाकीचे एवढं सोडून तुम्ही बोला काय असेल ते, याच्याबद्दल जर कोणी धक्का लावला तर मी कोणाचं ऐकून घेणार नाही. ही वृत्ती आपली जर झाली तर तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही, कारण मग देव तिथं तुमच्या पाठीमागे उभा राहत असतो. लक्षात ठेवा. हेच मला सांगायचं होतं. पक्के विश्वास, निर्धार सगळा करा आणि ही शरणागतीची आजच्या ओव्या घेऊन म्हणून आजचे या सत्संगाला खऱ्या अर्थाने निरोप देऊ. आणि हेच आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो की ह्या परमार्थात भगवंताने तुम्हाला टिकून ठेवावं, अशीच भगवंताच्या चरणी, संत सावता महाराजाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी ही श्रद्धा विनंती करून भगवंताला सांगतो की हे माझ्या साधक भक्तांना सर्वांना या अज्ञानापासून बाजूला ठेव आणि या दुष्ट लोकांच्या प्रवृत्तीपासून बाजूला ठेव आणि भगवंता तुझ्या स्वरूपाशी एकरूप करण्याच्या दृष्टीने सतत यांना तयार ठेव. हीच आज विनंती करून आजच्या या सेवेला पूर्णविराम देऊ. बोरा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. संत सावता महाराज की जय.